गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। यस्य देवे पराभक्तिर् यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्था प्रकाशन्ते महात्मनः जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनं। पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। नुकताच त्रिपुटीचा खेळ आटोपलाय आता पहिल्या प्रवचनामध्ये। सगळ्याच त्रिपुटीचा खेळ मिथ्या आहे, त्याच्यामधून बाहेर यावं लागेल आपल्याला। सत्याच्या प्रांतामध्ये जायचं आपल्याला। सत्याचा प्रांत फार सूक्ष्म आहे, फारच सूक्ष्म आहे, आणि म्हणून आपण सुरुवातीला हे जे श्लोक म्हणतो, हे जे काही सद्गुरूचं स्मरण करतो, आराध्य देवतेचं स्मरण करतो, ते यासाठी करतो की पांगलेल्या बुद्धीला पुन्हा एकत्र जमा करायचं। थोडासा जिज्ञाभूती त्याच्यात पुष्कळशे विषयांवर बुद्धी आता जाऊन आलेली आहे, त्याची स्मृती राहतेच बसल्यानंतर चित्तामध्ये। अननस फारच गोड होतं हो, असंच आहे ते फसेच उमटतात। विषय पाहिले की चित्ताचा हा दोषच आहे की ते त्याला धरूनच ठेवते ते, म्हणून त्यावर एक हे दडपण आणावं लागतं। हे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू। त्रिपुटी आहे, हे त्रिपुटीचे तिन्ही घटक सर्व मिथ्या आहेत। अनादि भ्रम जो जीवाला झालेला आहे जन्मतःच, तो ह्या त्रिपुटी बरोबर जन्माला आल्यामुळे त्याला सगळ्या जगामध्ये सत्य काय आहे हे जोपर्यंत कोणी दुसरा सत्य पाहिलेला भेटत नाही तेव्हा त्याला स्वतःहून कळतच नाही। भ्रमिष्ठ माणसाला तो स्वतः भ्रमिष्ठ आहे हे कधी समजत नाही त्याला। तो भ्रमामध्ये असतो। तो वेड्याला कुठे स्वतः वाटते मी वेडा आहे म्हणून, नाही का? तशी आपली सांसारिक लोकांची स्थिती झालेली आहे। आणि म्हणून आपल्याला कोणीतरी जो आपल्यासारखा वेडा नाही त्याची भेट प्रारब्धाने जर झाली तर त्याच्या मदतीने, त्याच्या साह्याने, त्याच्या उपदेशाने या वेडाचारातून बाहेर पडावं लागतं। खूप मार्मिक आहे ती। आणि कर्मातला जो हा त्रिपुटीचा भाग खूपच सूक्ष्म आहे समजून घेण्यासाठी। तसं अखंड भ्रमामध्ये प्रवास सुरू आहे बघा, काय कुठे सत्य आपल्या हाताला लागेल नाही का? जे सत्य आहे ते झाकल्या गेलेलं आहे, आणि भलत्या गोष्टीला सत्य म्हणून कवटाळून बसलो आपण, कुठे मिळणार आहे सत्य आपल्या हातामध्ये? हे जोपर्यंत खंडित होत नाही ना तोपर्यंत सुटका नाही आहे त्यापासून। हे खंडित होत नाही तोपर्यंत सुटका नाही। त्रिपुटी जोपर्यंत संपून जात नाही तोपर्यंत उजेडच पडत नाही। त्रिपुटी ज्या दिवशी संपेल त्या दिवशी ज्ञानदीप असा उजळून निघतो। सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, घट म्हणजे हे शरीर, तिथे तो ज्ञानदीप उजळल्या जातो। अनु रेणुया थोकळा तुका आकाशा एवढा, तिथे त्रिपुटीचा प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे तुकाराम महाराजांनी। सांडिली त्यागच करून टाकला त्याचा। आम्हाला ते भ्रमही नको आणि ते भ्रमातले विषय नको, त्याच्यापासून जो क्षणिक आनंद क्षुद्र अतिशय ज्याला काही किंमत नाही असा आनंदही नको। आम्ही आमच्या
हृदयाचा जो दीप आहे, त्याचा जो आनंद आहे, त्यात राहणार आहोत, असं त्याचा मार्मिक अर्थ आहे. ही त्रिपुटी खंडित होत नाही लवकर, कारण एक अखंड अशी कर्माची शृंखलेने आपण सगळे बद्ध झालो आहोत. फार फार बलवान शृंखला आहे. समस्या अशी आहे की जी शृंखला आहे त्याने आपण बद्ध झालेलो आहोत, पण ती शृंखला सूक्ष्म असल्यामुळे सगळ्यात जास्त त्रासदायक आहे. कोणताही पदार्थ सूक्ष्म म्हणजे त्याचं छेदन करण्यासाठी तो स्थूल असेल ना तर त्याचं लवकर तोडल्या जातं. त्याला लोखंडाच्या साखळीने जर आपण म्हणतो ना आपण बंधनात आहोत, तर हे जे बंधन आहे ते जर असं लोखंडाच्या साखळीसारखं असतं तर त्याला तोडून टाकता आलं असतं. तर बेटे इतकं सूक्ष्म आहे ना की त्याला तोडण्यासाठी सूक्ष्म हत्यार पाहिजे. ते हत्यारच आता इथे आपले वाजवणं सुरू आहेत या अभ्यासवर्गामध्ये. ते हत्यारच हे करणं आहे, त्याच्याशिवाय ते तुटणार नाही, अशी ती कर्मशृंखला तयार झालेली आहे. आणि त्याने आपण अनादिकालापासून बद्ध आहोत. ह्या मानव देहामध्ये आल्यानंतर परमेश्वराच्या कृपेने आपल्याला ती शृंखला तोडण्याची साधन सामुग्री इथे उपलब्ध करून ठेवल्या गेलेली आहे. जीवानी केलेले अनेक मागच्या जन्मातले कर्म, बरे वाईट जे काही असतील ते वासनारूपाने आणि भोगरूपाने आपल्यासमोर ते उभे राहतात. तिथे जर आपण खबरदारी घेतली नाही ते भोग भोगताना, तर त्याचा इतका विचित्र परिणाम होतो की ती शृंखला तोडणं तर दूर राहिलं, ती आणखी दृढ होऊन पडते. म्हणजे पुढचे कित्येक जन्म ते आपल्याला बांधून ठेवेल काही सांगता येत नाही. अशा या कर्म शृंखलेबद्दल थोडासा एक सुरुवातीचा विचार करूया. पण त्या अगोदर हे आताच्या प्रवचनाचं सिलेबस सांगितलं, त्या अगोदर एक श्रुती फार महत्त्वाची आहे, सूक्ष्म विचाराची श्रुती आहे, त्याचा विचार करूया. भृगुवल्ली तैत्तिरीय उपनिषदामध्ये आहे, आपण सगळ्यांनी वाचला आहे. पुष्कळ जणांनी आपण उपनिषदाचा अभ्यास केला आहे. भृगुवल्ली, ब्रह्मानंदवल्लीनंतर तिसऱ्या क्रमांकाची भृगुवल्ली येते. ब्रह्मानंदवल्लीमध्ये तत्त्वज्ञान त्याला सांगून झालं आणि ते तत्त्वज्ञान प्राप्तीचा उपाय काय करावा म्हणून तो शिष्य आपल्या गुरुकडे गेला. मला ब्रह्म शिकवा, मला शिकवा ब्रह्म काय. आता ब्रह्म ब्रह्म म्हणून तुम्ही सारखे त्या वल्लीमध्ये सांगितलं मला ते आनंद रूप आहे, ते शाश्वत आनंदाचा ठेवा आहे. तो आनंद एकदा प्राप्त झाल्यानंतर मग कुठलाच आनंद प्राप्त करून घेण्याची इच्छा जीवाला होत नाही, वगैरे वगैरे सगळं जे तुम्ही मला सांगितलं. आता मला सांगा ते कसं मी हे करून घेऊ, अशी त्यांनी विनंती केली. ही पार्श्वभूमी आहे त्या श्रुतीची. जी श्रुती आपण विचारार्थ घेतलेली आहे ती अशी आहे, आनंदादेव खल्विमानी भूतानी जायन्ते आनंदेन जातानी जीवंती आनंदम यत् प्रयंत विभिशंती. ही एवढी श्रुती आहे फक्त ती, बस. वडिलांकडे गेला आणि विनंती केली की मला ब्रह्म शिकवा. वडिलांनी त्याला सांगितलं जा तू तप कर, 1 वर्षभर इथे राहा गुरुकुलामध्ये, ब्रह्मचर्य पालन कर आणि तप कर, विचार कर. त्याला एक सूचना देऊन दिली, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवंती यत् प्रयंतबी विशंती ती इति तत् विजिज्ञाससो तत् ब्रह्मेति. तेच ब्रह्म आहे. पण ते काही सांगितलं नाही. यतो वा इमानी भूतानी जायन्ते, ज्याच्यातून हे सगळे भूत निर्माण झाले, येन जातानी जीवंती, त्यातच ते जिवंत राहतात. यत् प्रयंतबी विशंती, ते त्यात लीन सुद्धा पावतात. तत् ब्रह्मेति, तेच ब्रह्म आहे. पण यतोनी सांगितलं, मी यतो म्हणजे जे, पण जेचा काहीच हे नाही आहे. जे म्हणजे काय, काही उल्लेख नाही आहे. मग जे जाणून घेण्यासाठी जा तू काय कर, तप कर. पहिले जा सतपस तपवा सतप्यत तपती. त्याने तप केलं आणि पुन्हा गेला तो, असं ती शृंखला सुरू होते त्याची. आपण सगळ्यांनी श्रुती वाचलीच असेल ती. पहिले मनोब्रह्मेती वेजानात त्यांनी विचार केला की आपण या विश्वाशी जो संबंध जोडून असतो तो या मनानेच असतो, फक्त नाही का, आहे ना. या मनानेच आपला जो काही या बाह्य विश्वाशी संबंध जोडला जातो त्याचं एक मुख्य जी साधन आहे ते मन आहे फक्त, बस. आणि म्हणून हे मन जेव्हा लीन होऊन पडतं तेव्हा हे ब्रह्म आपल्या विश्व आपल्यासाठी
संपूनच गेलेलं असतं, काहीच नाही राहत. कुठे आहे का एवढं जे सगळं जागृतीमध्ये मी माझे पराक्रम जे करतो, त्या पराक्रमाचा जो मला अहंकार असतो तो क्षणार्धात ढासळून जातो, कोलॅप्स होतो एकाच सेकंदामध्ये झोप लागल्याबरोबर. जागृतीमध्ये याबद्दल मी अत्यंत हे माझी सत्ता, पैसा, प्रतिष्ठा, माझी काय अकॅडमिक क्वालिफिकेशन वगैरे वगैरे जे काही आहे ते, श्रीमंती, शेतीवाडी, पती, पुत्र, पत्नी वगैरे जे काही आहे, हे सगळा जो पसारा जो आहे तो पसारा माझा आहे. मी त्याचा हे जे धारण करून जागृतीमध्ये मी मोठ्या अभिमानाने मिरवत असतो. सगळा अभिमान या मनाने जो निर्माण केलेला देखावा, खेळखंडोबा, तो क्षणार्धात झोप लागल्याबरोबर कोलॅप्स होऊन जातो. आहे ना अनुभव सगळ्यांचा. वेदांत शास्त्र इतकं सुंदर आहे की ते फक्त आपल्या अनुभवाचं बोलतं, लक्षात ठेवायचं. म्हणून याला आता प्रमाण मागण्याची गरजच नाही. अनुभवच आहे ना, अनुभव सर्वश्रेष्ठ प्रमाण आहे. सर्व प्रमाणात सर्वश्रेष्ठ प्रमाण अनुभव आहे. म्हणून अनुभवाचंच ते बोलतं. मन, म्हणून त्याला वाटलं हे मनच या विश्वाशी संबंध, मनच ब्रह्म असेल. केला तप केलं वर्षभर, पण ब्रह्माची जी लक्षणं श्रुतीमध्ये सांगितली होती त्या लक्षणाशी कुठे काही जुळलं नाही. कुठं एकही जुळलं नाही. ब्रह्म आनंद रूप आहे. मन तर एवढं चंचल आहे की क्षणाक्षणाला मला नुसतं त्याच्या मागे धावायलाच लावतात. एकाही विषयावर स्थिर राहत नाही. ते माकडं जसं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, दुसऱ्या झाडावर, तिसऱ्या झाडावर, कुठे स्थिर नाही. ते मरकट चेष्टाच मनाच्या. आणि दुसरं म्हणजे त्यांनी थोडा शास्त्राचा अभ्यास केला होता. मन तर हे पंचमहाभूतांच्या सत्वांशापासून बनलेलं आहे. पंचमहाभूत जड आहे. याचा बापच जड आहे, तर ते पोरगं जड राहील की नाही. बाप जड असल्यावर अपत्य कुठे चेतन निघणार, ते जडच राहील. मन, माझं मन, याचे जे आहेत पंचमहाभूताची निर्मिती, ते जर जड आहे असं शास्त्र सांगते तर हे जड असेल. आणि जड ब्रह्म राहू शकत नाही. जड कुठे आनंद देऊ शकत नाही. जड हे नेहमी कसं आहे, दुःखरूप आहे, कारण ते असत आहे. असत जड दुःखरूप हे त्याचं वर्णन आहे. गेला पुन्हा वडिलांकडे, काही जमलं नाही. मी आपल्या साध्या भाषेत सांगतो, तिथे फार स्टँडर्ड भाषा वापरली आहे. पुन्हा ते नमस्कार केला. काही वडिलांनी ओळखलं, याला काहीच कळलं नाही अजून. जा पुन्हा वर्षभर ब्रह्मचर्य आश्रमात जा, तिथे तप कर. तप करण्याची आज्ञा दिली. गेला पण त्याला वाटलं प्राण ब्रह्म असेल. केलं वर्षभर तप. पुन्हा आला वापस. आता हे मधलं काही सांगत नाही. त्याचे अनुभव मनासारखे झाले की त्याला काही प्राणाचं, प्राणाबद्दल प्राणोब्रह्मेती वेजानात असं म्हणून त्यांनी जे काही केलं असेल त्यातून त्याला ब्रह्माचं एकही लक्षणाचा अनुभव आला नाही. आणि पुन्हा त्यांनी विचार केला की मन जर जड आहे आणि प्राणही सृष्टीमध्येच निर्माण झालेले आहे पंचमहाभूताचा, हे सगळं जडवर्ग आहे, जाऊ द्या, कशाला याच्या भांडण. गेला पुन्हा. काही त्याला वडिलांना नमस्कार केला. पुन्हा वडिलांनी सांगितलं जा. पुन्हा आला. काय मन झालं, प्राण झालं. नंतर विज्ञान म्हणजे बुद्धी. त्याला वाटलं बुद्धी ब्रह्म असेल. बुद्धी ब्रह्म आहे हे मानून त्यांनी जे काही तपश्चर्या केली तिथेही त्याला अनुभव आला नाही. पुन्हा गेला वापस. अशा रीतीने कशाचा निराश करत गेला. आता आपल्या लक्षात येईल, आपण पंचदशी वाचलेली आहे. हे पंचमहाकोशाचा निराश करत 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 एक एक टप्पा साधत तो आतमध्ये गेलेला आहे. स्थूल देहाचा पहिले निराश केला त्यांनी. हे शरीराचा निराश केला, मनाचा, प्राणाचा, बुद्धीचा. कुठेही त्याला ब्रह्माचं लक्षण आढळलं नाही. शेवटी पुन्हा वडिलांनी सांगितलं की तो विज्ञानम ब्रह्मेती वेजानात, यालाही काही तुला हे नाही झालं, जा तप कर. पुन्हा आला, तप केला. आणि आता मात्र त्याला त्या सगळे एवढ्या तपश्चर्येचं जे अंतिम ठेवा जो आहे तिथपर्यंत तो पोचलेला. आणि त्याला सांगितलं, त्याला आनंदादेव कल्विमानी भूतानी जयंते. त्याला लक्षात आलं की तो जो प्रश्न सुरुवातीला जे म्हटलं तो यतो वा इमानी भूतानी जयंते, त्याचं उत्तर त्याला आता मिळालं. त्याचं उत्तर हेच आहे की आनंदादेव कल्विमानी भूतानी जयंते. ही सगळी भूते आनंदात निर्माण होतात, आनंदातच राहतात आणि आनंदाचंच लय पाहतात. आणि पुढे त्याच्या गुरुनी काही सांगितलं नाही त्याला, कारण तो स्वतः जाणून आला होता सगळं.
त्याच्या चेहऱ्यावर संपूर्ण तपश्चर्येचं फळ जे आहे ते प्राप्त झाल्याचा आनंद दिसला आणि त्याने आनंदाचा उल्लेख केला. झालं सद्गुरूचं काम. पंचकोश निराश करून त्याला आत्मतत्व प्राप्त झालं, असा थोडक्यात त्यातला आपला व्यावहारिक अनुभव आहे. पंचदशीमध्ये ह्या श्रुतीचा खूप वापर केला आहे. ज्यांनी पंचदशीचा अभ्यास केला त्यांना ते लक्षात आलं असेलच. आणि तुमच्या आमच्यासाठी खूप मोठा तो जाणून घेण्याचा विषय आहे. आनंदात एव खलविवाणी मृतानी जायंते. आनंदात सगळे भूते निर्माण होतात. कसं म्हणजे आपण जर विचार केला आपल्या व्यवहारातला, तर आपली ही सगळे भूत आनंदात निर्माण होतात, आनंदातच राहतात आणि आनंदात लय पावतात. आणि आपली धडपड आनंदासाठी सुरू आहे. हे तर फारच विचित्र आहे. ज्याच्यात राहायचं, ज्याच्यामध्येच आपली स्थिती, ज्याच्यातून निर्माण झालो, ज्याच्यामध्ये स्थिती आहे आणि ज्याच्यात लय पावणार आहे, आणि तेच प्राप्तीची धडपड कशी काय शक्य आहे? म्हणजे मग याचा अर्थ काहीतरी आणखी ते आहे. गोम वळवळते आहे. गोम परमार्थात त्या गोमा खूप वळवळतात आणि आपल्या बुद्धीच्या कितीही कोलांटुड्या मारल्या तरी त्या गोमा आपल्याच्यानी मरत नाही. ते जेव्हा एक झोडपा सद्गुरू देतात ना, तेव्हा त्या मरतात. त्याशिवाय ते काही जात नाही. त्या दुसरीकडे आपल्याला छळत असतात, समोरच वळवळ करत असतात. मग आनंदात जर आपला जन्म झालेला आहे, आनंदात जर वाढतो आहे, आनंदात लय पावतो आहे, तर मग मला आनंदाची प्राप्ती का होऊ नये किंवा मला प्राप्तीची इच्छाच का व्हावी? मीच तर आनंद आहे. आनंदातच जन्मलो, आनंदातलंच म्हणजे ते जे रॉ मटेरियल असायला पाहिजे ते आनंदच आहे. मग इथेच काहीतरी धोका झालेला आहे, गडबड झालेली आहे. आणि ते उपनिषद पुढे असं सांगतं. कारण ह्या उपनिषदामध्ये आनंद प्राप्तीचं साधन अगोदर सांगून दिलेलं आहे. पहिले 4 जे आहेत ते मन, प्राण, विज्ञान वगैरे हे जे आहेत हे सगळे हे पंचकोश निराश करत 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 जेव्हा आपण जाऊ त्याच वेळेस आपल्याला आनंदाचा ठेवा प्राप्त होईल. आणि त्यावेळेस आपण खऱ्या आनंदाची, शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल. तोपर्यंत मग आपले हे कष्टचे खेळ सुरू आहे. हे सगळे त्रिपुटीतले भ्रमाचे खेळ. आणि भ्रमामध्ये कुठला आनंद आला? शाश्वत आनंद जे आहे तिथे काहीच नाही. किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाव सुख. माऊलीने जे शब्द वापरला इथे उपनिषदाने यतोवाई मांदीमध्ये जे शब्द वापरलेला आहे. म्हणून या आनंदाची व्याख्या आपल्याला याच्यामध्ये करता येणार नाही. त्रिपुटीचा ज्यावेळेस निराश होईल त्यावेळेस आनंदाचा प्रत्यक्ष अनुभव जीवाला येतो. पण तो निराश करून घेण्यासाठी आपल्याला ते पूर्ण तपश्चर्या तेवढी करावी लागते. आणि तप हे एकमेव साधन आहे. हा दुसरा संकेत आपल्याला या श्रुतीमधून मिळतो. दुसऱ्या कुठल्याही साधनाने तुम्ही आनंद शोधायला गेले तर अजिबात होणार नाही, आनंदाची प्राप्ती होणार नाही. कितीही कर्माचे डोंगर उभे केले तर ह्या कर्माच्या डोंगरामधून पोखरून फक्त उंदीरच बाहेर येईल, क्षणिक सुख आपल्याला प्राप्त होईल. बाकी शाश्वत सुखाची तिथे अजिबात शाश्वती नाही आहे बिलकुल. असा त्यातला दुसरा आपण आणखी एक निर्णय, निष्कर्ष काढू शकतो बिलकुल. आणि तो आनंद कुठे आहे? परमे व्योमन प्रतिष्ठती. शेवटी त्याला गुरुऋषींनी सांगितलं, बाबा हा आनंद परमे व्योमन तुझ्या हृदयाकाशामध्येच आहे. प्रतिष्ठती, चांगल्या प्रकारे सुप्रतिष्ठित मस्त आणि चांगला प्रतिष्ठित झालेला आपल्या हृदयात. त्याला दुसरीकडे बाहेर शोधायची काही गरज नाही. असा ह्या आनंदाची मीमांसा केलेले हे तैत्तिरीय उपनिषद आहे. या उपनिषदामध्ये पंचकोश निराश त्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्या निराशाचं साधन तप म्हणून जे आहे त्या तपासात इथे प्रत्यक्ष उल्लेख केलेला आहे. ही भार्गवी वारुणी भार्गवी विद्या म्हणून प्रसिद्ध आहे. आणि या विद्येच्या द्वारे त्यांनी आपल्याला एकच सांगितलं की आपण सर्व आनंदात जन्मतो राहतो. हे बारीक विचार करून पहा आणि सूक्ष्म विचार. आपला जन्म आनंदातच आहे की नाही? थोडासा याचा विचार करू म्हणजे आपल्या लक्षात येईल. आपला जन्म होतो ते आपले आई वडील आनंदाचा उपभोग घेतात म्हणूनच होतो की नाही? बघा, जन्मच त्यामधून आहे. बरं, जन्म झाल्यानंतर आनंदात माझी धडपड कशासाठी सुरू आहे? आपण कालच बघितलं. मला वाटतं माझ्या प्रत्येक क्रियेचं उद्दिष्ट काय आहे?
आनंदाची प्राप्ती करून घेणे किंवा दुःख दूर लोटणे, तद्विरुद्ध दुःख. खरं म्हणजे अगदीच वास्तविक जर पाहता, आनंद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कुठल्याही परमार्थाच्या डिक्शनरीत नाही. त्याला विरुद्धार्थी शब्दच नाही आहे. खरं म्हणजे आनंदाला विरुद्धार्थी शब्द काय असणार? कारण आनंदाशिवायच काही नाही आहे, तर विरुद्धार्थी शब्द कुठून येईल? सर्वं खलु इदं ब्रह्म, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव. म्हणून ज्ञानिया माझी राव आणि भक्त ही तोची, किंवा भक्ता माझी राव ज्ञानिया तोची. हे सगळं, हे समस्त ही श्री वासुदेव, ऐसा प्रतीती रसाचा ओतला भाव, हे सगळंच ते गोपालकृष्णमय झालेलं आहे, वासुदेव रूप झालेलं आहे. म्हणजे दुसरं काय आहे तिथे? मग आनंदाला प्रतिशब्द शोधण्याची तरी गरज काही पडणारच नाही ना. म्हणून ज्या ज्या ऋषीमुनींनी ज्यांनी आनंदाची प्राप्ती केली, त्यांना आनंदाशिवाय दुसऱ्या कशाची अनुभूती नाही. मग ते आपल्या या व्यवहारात आपल्यासारखे सगळे काम करताना दिसतात. सगळेच त्यांना हे सर्व प्रकारच्या विकारांची जाणीव त्यांना होते. काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर असे ते वागतात, असं आपलं म्हणणं आहे त्यांच्या बाबतीत. ते असेच राहतात, ते जेवण करतात, खातात, पितात, प्रतिकूल अनुकूल भाव त्यांच्यामध्ये आहे. याचं काय रहस्य आहे? हे आपल्या याच्यात गेला आज ते थोडक्यात. त्यावेळेस आता विचार यावेळेस आपण त्याचा पूर्ण आपल्या कर्ममार्गामध्ये त्याचा विचार आहे. जीवनमुक्ताचे जे काही वर्तणूक आहे, त्या वर्तणुकीसंबंधी शास्त्राने त्यांचा विचार करून ठेवलेला आहे. तो बघू यथासमय आपल्याला होईल. पण एकच महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की त्यांना ते जरी असे आपल्यासारखे प्राकृत माणसासारखे हालचाल करताना दिसत असले तरी आपल्याला ते तसे दिसतात, परंतु ते तसे नसतात. आपल्याला दिसतात ते तसे राहत नाही. आणि त्याचं कारण आहे की आपण ज्या पद्धतीने इथे कर्म करतो त्या पद्धतीने त्यांच्या हातून कर्मच घडत नाही. कर्मच त्यांचं घडत नाही. यस्य नाहं कृतो भाव बुद्धिर यस्य न लिप्यते हत्वापि स इमान लोकान न हंती न निबद्धते. मार हे सगळे सेना अर्जुन, काही तुला त्रास व्हायचं कारण राहणार नाही. हत्वापि स इमान लोकान, सगळं मारून टाके. युद्धामध्ये तुझ्यासमोर जेवढे आलेले आहेत ना तुझ्याशी युद्ध करायला, सगळ्यांना मारून टाकले. न हंती न निबद्धते, तुला हत्येचंही पाप नाही राहणार, तू त्याच्या बंधनातही पडणार नाही. पण केव्हा? यस्य नाहं कृतो भाव, यस्य नाहं कृतो भाव, असे ते जीवनमुक्त इथे व्यवहार करत असतात. त्यांच्या दृष्टीने आनंदाच्या विरुद्ध असलेला आपण जो समजतो दुःख नावाचा शब्द त्यांच्या पदरी अजिबात नाही. त्यांच्या अनुभवात त्याला कुठेही स्थान नाही. त्यांना त्याची अनुभूती अजिबात येत नाही. असा या श्रुतीचा अर्थ आहे. श्रुतीचा अर्थ आपण थोडक्यातच बघितला. खूप महत्त्वाची श्रुती आहे. या श्रुतीचा आचार्यांनी सुद्धा त्यांच्या भाष्यामध्ये खूप जागोजागी उल्लेख केलेला आहे. हेच सांगण्यासाठी की आपण सगळे केवळ आनंदरूप असं ब्रह्मच आहोत. बस चारी महावाक्य ज्याचा निर्देश करतात ते एकमेव आनंदरूप असलेलं ब्रह्म हे असंच आहे. ह्या आनंदाची एक व्यावहारिक बाजू जी आहे त्याला आपण सुख वगैरे म्हणतो, प्रेम वगैरे म्हणतो. प्रेम हे त्याचं व्यावहारिक स्वरूप आहे. म्हणून आपण म्हणतो आय लव्ह यू वगैरे. पण ते आय लव्ह यू वगैरे काही नाही, त्याला काही अर्थ नाही आहे खरं म्हणजे. कारण आय लव्ह आय मायसेल्फ फक्त, बस. त्याच्याशिवाय मी कोणावर प्रेम करूच शकत नाही. म्हणून ते सगळे त्रिपुटीचे मिथ्या खेळ खंडोबे आहेत सगळे. त्याला काही अर्थ नाही. मुद्दा इथे लक्षात घेऊया की अशी आनंदाची मीमांसा केलेली हे उपनिषद आहे. या उपनिषदाचा आपण थोडक्यात त्याच्या अर्थाचा विचार केला. आपल्या याच्याकडे जाऊ आपण विषयाकडे. आता उल्लेख केला थोडक्यात आपण की एक प्रचंड अशा कर्माच्या शृंखलेने हा जीव बद्ध झालेला आहे. अगदीच कालही सुरुवातीला आपण सांगितलं हा अतिशय सूक्ष्म विचाराचा प्रांत आहे. अवधान टिकवणं सुद्धा कठीण जाते. खरोखरच आहे बिलकुल. बुद्धीला सूक्ष्म करत 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 खूप जर काय म्हणतात एखादी गुहा जर अत्यंत न्यारो झाली तर फार सांभाळून चालावं लागतं. तसाच आहे बुद्धीचा हा प्रांत. ईश्वर नावाचं जे काही इथे तत्व विद्यमान आहे, हा ईश्वर पूर्ण सगळ्या रीतीने परिपूर्ण आहे. तो ईश्वर सर्वज्ञ आहे. यस सर्वज्ञ
यस्य ज्ञानमयं तपः, तो ज्ञानस्वरूप आहे, तो सर्वज्ञ आहे, तो सर्ववित आहे, सगळंच जाणतो. सर्वसाधारण रूपाने या ब्रह्मांडामध्ये जे काही होत आहे ते सगळं जाणतो तो. आणि प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये अंतर्यामी म्हणून वास करतो आणि प्रत्येक जीवाच्या बारीक बारीक हालचालीची सुद्धा तो नोंद घेतो. सर्ववितचा अर्थ तो आहे. सर्ववित म्हणजे विशेष करून आपल्या सर्व जीव जे आहेत त्यांनी केलेल्या प्रत्येक हालचालीची तो नोंद घेत असतो तिथे. यस्य ज्ञानमयं तपः, त्याचं तप ज्ञानस्वरूप असलेलं तो ज्ञानस्वरूपच आहे. आणि म्हणून तो पूर्ण काम आहे. तो पूर्ण काम म्हणजे ज्याचे सगळे काम पूर्ण झालेले आहे, पूर्ण विराम ज्याच्या कामाला मिळालेला आहे, त्याला इच्छाच नाही आहे काही. तो जे कर्म करतो ते कर्म फक्त ह्या सृष्टीचं काल बघितला आपण. सृष्टी निर्माण करणे, सृष्टीची व्यवस्था सांभाळणे, सृष्टीचा लय करणे, सृष्टीमध्ये एक शिस्त जी सामावून द्यायची पंचमहाभूतांना जी आज्ञा केलेली आहे त्या आज्ञेत ते बरोबर काम करतात की नाही म्हणून त्यासाठी तो स्वतः तत्सृष्ट्वा आयुष्यात त्यात प्रवेश झालेला आहे. त्याचा प्रवेश होण्याचा एकमेव उद्देश हाच आहे की मी यात प्रविष्ट झालो म्हणजे या सगळ्या जीवांना माझं आनंदाचं स्वरूप काय हे कळेल. किती सुंदर श्रुतीचा मार्मिक मुद्दा आहे. तत्सृष्ट्वा तदनुप्राविशत, त्याने निर्माण केलं आणि तो स्वतः प्रविष्ट झाला. तो जर झाला नसता तर आपल्याला आनंद काय कळलंच नसतं. कळलंच नसतं, काही कळायला जागाच नाही आहे. आणि त्याच्या त्या आनंदाला जाणून तरी जीव ह्या कर्माच्या शृंखलेपासून मुक्त होतील आणि माझ्याकडे येतील, हा त्याचा एक आणि त्यामधला उद्देश आहे. म्हणून जीव ज्या कर्म शृंखलेमध्ये बद्ध झालेला आहे त्या संबंधी आपण बघू. हा ईश्वर जो आहे हा पूर्ण काम आहे. याला कुठले कर्म करण्याची त्याची गरजच नाही, त्याला इच्छाच होत नाही. त्याला इच्छा होत नसल्यामुळे तो कुठल्याही तो कर्माचं फलही त्याला मिळत नाही. पूर्ण काम आहे तो. पण पूर्ण काम जे राहून जे कर्म करतात ना, जे पूर्ण काम असतात आणि ते जे कर्म करतात त्याला त्या कर्माचं बंधन बाधत नाही. कारण काय, साधं गोष्ट आहे, ते कुठल्याही अहंकार त्या याला जोडून कर्म करत नाही. अहंकाराने त्यांचं एकही कर्म नसतं. यस्य नाहंकृतो भाव. आपणही जर असं जर करू शकलो तर आपल्याला हे काहीच बाधित होणार नाही. अर्जुनाला तेच सांगितलं भगवंतांनी 18व्या अध्यायात, यस्य नाहंकृतो भाव. मी करतोय असं विसरून जा. कर युद्ध हे मार, बाण, द्रोणाचार्याला मार, भीष्माचार्याला मार, जे कोणी समोर असतील एकालाही सोडू नको. फक्त एकच कर, यस्य नाहंकृतो भाव. ही कृती मी करत आहे असं नाही समजा. ही कृती परमेश्वर. करणे वा न करणे हे तो आगवा एकलाची जाणे. विश्व चळत असे जेणे परमात्मेने. माऊलींनी फार सुंदर आपल्याला हे सांगितलं आहे, करणे वा न करणे. इथे काय करायचं आणि काय नाही करायचं हे तो आगवा एकलाची जाणे. तोच परमात्मा हे जाणतो सगळं. विश्व चळत असे जेणे, ज्याच्यामुळे हे विश्व चलायमान झालेलं आहे, गतिमान झालेलं आहे, चेतन झालेलं आहे परमात्मेने. त्या परमात्म्याच्या याच्यामुळे हे विश्व झालेलं आहे. तोच सगळ्याचा करता आहे खरं म्हणजे. आणि त्याला अहंकृती नसल्यामुळे त्याचं फल मिळत नाही. हा मुद्दा लक्षात ठेवायचा. आता काय झालेलं आहे या कर्मशृंखलेमध्ये घोटाळा कुठे झाला तोच इथे यांनी आता उल्लेख केलेला आहे. हा सर्वज्ञ असल्यामुळे तो ते सगळे कर्म अहंकार रहित करतो म्हणून तो बंधन होत नाही. जीव अल्पज्ञ आहे. जीव अल्पज्ञ आहे. अल्पज्ञ कशामुळे झाला, कारण तो जो ईश्वर आहे हा सत्वगुण प्रधान आहे. लक्षात ठेवायचं. सृष्टी निर्मितीमध्ये जीवाची जी ईश्वराची जी स्थिती आहे, ईश्वराची जी निर्मितीच आहे म्हणूया आपण, ती सत्वगुण प्रधानतेने झालेली आहे. मायेचे 3 गुणामधल्या सत्वगुणाचा तो आश्रय करून तो इथे ईश्वर म्हणून राहतो आहे. पण जीवाचं तसं नाही. या सत्वगुणामध्ये हे रजोगुण आणि तमोगुण याची भेसळ झाली. या भेसळ झाल्यामुळे जे निर्माण झाले त्यांना जीव म्हणतात. म्हणून जीवामध्ये हे 3 गुण आलेले आहेत. सत्वगुणही आहे, रजोगुण आहे आणि तमोगुणही आहे. ते प्रत्येक जीवाच्या प्रारब्धानुसार किती क्वांटिटीमध्ये आहे ते त्यांचं प्रारब्ध ठरवते. काही जीव तमोगुणी आहे, थोडंसं म्हटलं की रागवतातच. काही बोललं एकदमच राग येतो त्यांना. सरळ म्हटलं तरी राग येतो, उलटं म्हटलं तर येणारच आहे. सरळ जरी म्हटलं नमस्कार, इतकी दिवस तर केला नाही नमस्कार, आजच काय नमस्कार करायची. सर्वार्थान विपरीतांश बुद्धिसा पार्थ तामसी. सगळं विपरीत. बारकावे आपल्याला इथे प्रत्यक्ष अनुभवाला येतात. बरं काय फार नाहीत असे लोक आहेत तिथे. एखादा कोणी भेटला आपल्याला किंवा आपणच कोणाच्या घरी गेलो, बरेच दिवसांनी गेलो,
या आज कुणीकडे आले, कुठे पश्चिमेला सूर्य उगवला आहे ना, असे आपल्याला समजायचं की महाराज तमोगुणाच्या आगारात वावरत आहे, क्रोधागारामध्ये आहेत बसलेले, सरळ दिसत नाही त्यांना. म्हणून हे जे जीव निर्माण झाले, मुद्दा आपला इथे सुरू आहे की या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये हे जे तिन्ही गुणांचं कॉम्बिनेशन जे झालेलं आहे त्याचं प्रपोर्शन इतकं डिफरंट आहे, त्याच्यामुळे हे सगळे इतके वेगवेगळेच वाटतात सगळ्यांना. आपल्याला सगळे खरं म्हणजे एक मोठी विनोदाचीच गोष्ट आहे, प्रत्येकजण दुसऱ्याला की नाही पागलच समजतो इथे. बारीक विचार मग आपण केव्हा तरी कोणाला नाही, सगळ्यांनाच पागल, अरे काय पागल सारखा बोलतो म्हणतो ना, तो स्वतः सोडून हे जगातले सगळे त्याच्या दृष्टीने असे या पागलखान्यात असलेले लोक आहेत, असं त्याचा भ्रम असतो. आता यालाही दुसरे म्हणतात पागल, त्याच्यामुळे हाही त्यातला ती गोष्ट वेगळी. असं हे विचित्र आपल्याला इथे या सृष्टीमधल्या व्यवहाराला कुठलं लॉजिकच नाही लावता येत. सृष्टीमधल्या व्यवहाराला एखादी असं शिस्तीमध्ये बसव म्हटलं तर काही खरंच नाही, तिथे काहीही खरं नाही आहे, सृष्टीचंच खरं नाही आहे. मुद्दा लक्षात ठेवाय की जीव अल्पज्ञ असल्यामुळे त्याच्यामध्ये सत्व रजतम 3 गुणाच्या मिश्रणाने झाले आणि त्यामुळे जीवाच्या पदरी फार मोठी एक काय म्हणतात त्याला दुःखाच्या खाई त्यांनी स्वतःच आपल्याला दुःखाच्या खाईमध्ये स्वतःला ढकलून घेतले. आता तो जे कर्म करायला जाईल ते कर्म करण्यासाठी त्याच्या अंतःकरणात जो काही गुण सत्वरजतमापैकी उत्कर्षावर असेल त्याच्या रेट्याने तो कर्म करेल. झालं. मग तिन्ही गुणांचे 3 फल आहेत. 14वा अध्याय वाचून घ्यायचा भगवद्गीतेतला. तिन्ही गुणांचे 3 फल आहेत. जीव आहे, ईश्वर पूर्ण काम आहे, त्याच्यामुळे त्याला हे फलाची बाधा नाही. जीव अल्पज्ञ आहे, तो अल्पज्ञ असलेला जीव या गुणांच्या रेट्याने कर्म करत जातो आणि त्याला त्या कर्माच्या फळ भोगण्यासाठी यावंच लागणार आहे ना, नाही त्या जाणार कुठे. कर्माचे फळ भोगण्यासाठी त्याला इथे त्या कर्माच्या फळाला सामोरे जावंच लागणार आहे. मग काय झालं, जीव नंतर त्यांनी केलेलं कर्म, त्या कर्माचे फलभोग, बरोबर आहे, फलभोग भोगण्यासाठी प्राप्त करून घेण्याचा देह, बरोबर आहे. पुन्हा त्या देहाने ते जर मानव देह असेल तर पुन्हा त्या कर्माची भरतीच करेल तो पुन्हा त्यामध्ये, म्हणजे त्या देहाने पुढच्या अनेक देहांची पुन्हा निर्मिती करून ठेवेल, बरोबर आहे. पुन्हा तो त्या देहांमध्ये भोगायला जाईल. अशा रीतीने एका देहातून दुसऱ्या देहात मृत्युमाप्नोति य इह नानेव पश्यति, ही श्रुतीच आपल्याला तसंच सांगते आहे कठोपनिषद. तो एका मृत्यूकडून दुसऱ्या मृत्यूकडे जातो, म्हणजे एकदा जन्मतो पुन्हा मरतो, पुन्हा राहिलेले फलभोग घेण्यासाठी दुसरा देह धारण करतो. अशा रीतीने कुठेतरी एकदा मानव देहात येतो, पाप आणि पुण्य समसमान झाले म्हणजे मानव देह मिळतो असं शास्त्र सांगतं. इथे आल्यानंतर तरी कमीत कमी या शृंखलेला तोड बाबा, आता नाही जमत. पुन्हा ते गुणांची रेटे, त्या गुणांच्या रेट्याने तो कर्म करतो. इथे आणखी उपद्व्याप करून ठेवतो, म्हणजे संचितातले जे आहे कर्माचे त्याच्यात भरतीच करून टाकतो तो, आणि पुन्हा माहीत नाही कित्येक जन्माची प्रोव्हिजन करून ठेवतो पुन्हा दुसऱ्या जाती. आता हे असं चालत 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 कुठपर्यंत होणार आहे. याला कर्मशृंखला असं म्हणतात. ही कधीच बंधनातून तुम्हाला सोडत नाही. जीव कायमचा या कर्माच्या कचाट्यात, या बंधनात, कर्माच्या शृंखलेमध्ये बद्ध झालेला आहे. यातून सुटण्याचा मार्ग त्याला स्वतःच्या ताकदीने शोधता येत नाही. जर त्याच्या प्रारब्धात कुठे पुण्यकर्म जर घडलेलं असेल, सत्वगुणाने प्रेरित होऊन जर त्यांनी कुठे कर्म केलेलं असेल आणि कुठेतरी एखाद्या पुण्यात्मा परमपूज्य डॉक्टर साहेबांसारखा त्याला भेटला असेल तर तिथे मात्र त्याची ही शृंखला तोडण्याचं त्याला काय म्हणतात त्याला सामर्थ्य प्राप्त होऊ शकते. अन्यथा ज्यांनी याचा कधीच विचार नाही केला, हे लोक अखंड या शृंखलेमध्ये बद्ध होऊन फिरत आहे. बरं, हे की शृंखला फार सुखदायी आहे का? शृंखलाच ती. कुठेही बंधन, कुठलंही बंधन दुःखदायीच आहे की नाही? कुठलंही बंधन करा ते दुःखदायीच आहे. बंधन कधी सुखदायी नसते. बंधन तर दूर राहिलं, इथे सगळे भोगही दुःखदायी आहे. या मृत्यू लोकांचे सगळे भोग दुःख देणारे आहे. ये संस्पर्शजा भोगा दुःख योन व एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. बघा, मार्मिक मुद्दा आहे.
इथले भोग दुःखदायी आहे, दुःखाचे भोग तर दुःखदायी आहे, सुखाचे भोगही दुःखदायी आहेत. पुन्हा बारकावं लक्षात ठेवायचं इथे, सुखाचे भोगही दुःखदायी आहे. भोगच आहे ते, भोगच दुःखदायी आहे. म्हणून ते सुखाचे असतील तरी दुःखच निर्माण करतात. सुखाचे भोग कसे दुःखदायी असतील आपल्याला वाटेल की काही सांगून राहिलो ऐकतो म्हणून काही सांगता का तुम्ही. सुखाचे भोग दुःखदायी. पहा काही लोक जेव्हा दुःख सुरुवातीच्या काळात भोगतात आणि सुखाच्या अवस्थेत येतात ना, तेव्हा त्यांनी चांगलं सुखाने राहायला पाहिजे की नाही, आठवणी दुःखाच्या येतात त्यांना. आपल्या गाडीकडे पाहून म्हणतो, मी कॉलेजमध्ये असताना पायी कॉलेजमध्ये जात होतो. अरे आज गाडी आहे भाऊ तुझ्याकडे, कशाला त्या सायकलची आणि पायीची आठवण नाही, त्या स्मृती. आता ह्या माझ्याकडे गाडी असताना माझं कॉलेजमध्ये सायकलही नव्हती, मी पायी जात होतो, हे काही फार सुखाचा विचार आहे का. सुखाचे भोग घेताना दुःखाच्या आठवणी त्याला सुखाचे भोग अजून इकडे आणतात आणि पुन्हा दुःखामध्ये डाबवून ठेवतात त्याला. ही प्रक्रिया, बारीक प्रक्रिया आपण जर लक्षात घेतली तर भगवद्गीता असं का म्हणते हे आपल्याला, कारण सुखाचे भोग दुःखदायी आहे. इथे सुखाचे भोगही अंतिम दुःख देऊन देतात. मग कोणते भोग सुखदायी आहे? फक्त एकच सुखाचा भोग सुखदायी आहे, जिथे फक्त सुखच आहे, त्याच्याशिवाय सगळं. जिथे सुखाची सुरुवात सुखाने, सुखाचा मध्यांत सुखाने आणि सुखाचा अंत सुखाने असं जिथे होते, हे फक्त एकमेव आत्मसुख आहे. या आत्मसुखामध्येच फक्त दुःखाचा स्पर्श नाही. आत्मसुखामध्ये दुःख, या दुःखाला दूर करण्यासाठीच आपल्याला हे सगळे शास्त्र आपल्यासमोर इथे उभं केलेलं आहे. विचारवंतांनी, ऋषीमुनींनी, वेदांनी, श्रुतींनी आपल्यासमोर हे दुःख जर जगात नसतं तर तुम्ही आम्ही चुकूनही एकही वर्गाला गेलो नसतो, असं वाचस्पती मिश्रा म्हणतात. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत दुःख नाम जगती न स्यात्. हे मी त्यांनी म्हटलेलं वचन सांगताय बरं, माझ्या पदाचं काही लावत नाही. बघा काय किती मीमांसा केलेली आहे. एवं ही शास्त्र विषयो न जिज्ञासेत, कोणीच शास्त्राचा अभ्यास केला नसतं, जिज्ञासा झाली नसती. दुःख नाम जगती न स्यात्. जर दुःख जगात नसतं तर कशाला शास्त्र, कशाला आलं हे सगळे कर्माचे कटकटी, कशाला विहित कर्माचरण, निषिद्ध कर्म काय जाणून घ्या, हे जाणून घ्या, ते जाणून घ्या, कशाला. दुःख आहे म्हणून आणि त्याच्यातून मला बाहेर पडायचं म्हणून. आपल्या सगळ्या नैसर्गिक प्रवृत्ती सुखाची प्राप्ती आणि दुःखाच्या निवृत्तीसाठीच आहेत आणि त्याच्यासाठी हे सगळे शास्त्र आपल्याला शिकून घ्यायचं आहे. मुद्दा हवा आहे आपला सुरू, की जीव हा शर्यतीने या शृंखलेमध्ये बद्ध झालेला आहे आणि या बद्ध झालेल्या शृंखलेतून त्याला बाहेर पडणं स्वतःच्या हातात ताकदीने शक्य नाही आहे. त्याला तेवढी त्याच्याजवळ पुण्याची सामग्री नाही. पुण्याची सामग्री जशी थोडी थोडी आपण वृद्धी करूया तसं आपल्याला सुविचार येत राहतात, चांगले कर्म हाताने घडतात, सत्कर्म घडतात. सत्कर्माचं फळ सुख आहे, निषिद्ध कर्माचं फळ पाप आहे. एकदा पापाच्या आपण अधीन झालो ना तर हे फार अवघड आहे आणखी त्यातून सुटणं. पापाच्या प्रभावाखाली पापच होतं, फक्त पापाच्या प्रभावाखाली पाप होतं आणि त्या प्रभावाखाली पाप होतं म्हणून पुन्हा तो पापच करत जातो. आणि त्याच्यातून सुटणे, हे जे मानवेतर जे योनी आहेत ना, या मानवेतर योनी ह्यापासून या परमेश्वराचे खूप मोठा आपल्यावर उपकार आहे. एकदम सूक्ष्म विचार आपण पाहून राहिलो आहे आता. परमेश्वराने हे सगळे जे मनुष्य सोडून बाकीचे किडा मुंगी, किडा किटकुले जे निर्माण करून ठेवले ना, हे अनंत उपकार आहे आपल्यावर. कसे उपकार आहे पहा तुम्ही. या जीवाने केलेले जे पाप आहे ते कमी करण्याकरता ह्या सगळ्या तिर्यक योनी आहेत. पापाचं फळ म्हणून ह्या सगळ्या योनी मानवेतर योनीत चालला जातो. तो तिर्यक योनी म्हणतात यांना. तिर्यक योनीचा अर्थ आहे ज्या योनीमध्ये पाठीचा कणा जमिनीला समांतर असतो त्याला तिर्यक योनी म्हणतात. पाठीचा कणा समान जमिनीशी अशी पॅरलल त्यांचा स्पायनल कॉर्ड असतो. फक्त माणूसच एक आहे की असा 90 अंशात कोन करून तो उभा राहतो जमिनीवर. असं मानवच एकमेव आहे. ह्या योनी ह्या कशाला केल्या भगवंताने निर्माण. पहा किती सूक्ष्म योजना आहे. पाप आपलं कसं कमी झालं असतं नाही तर मला सांगा बरं. आणि ते केलं तर केलं, त्या योनीमध्ये क्रियमान शून्य करून टाकलं. त्याला काही नवीन निर्मिती ठेवली नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मी आता असे या
मानव देहात येऊन असंच काहीतरी नुसते निषिद्ध कर्माचरण जर करत गेलो तर खूप पाप जमेल, माझी उद्धाराची काय सोय. मग मला घातलं त्यांनी वाघाच्या योनीमध्ये, कुत्र्याच्या मांजराच्या योनीत. पण तिथेही मी पुन्हा तेच जर करत राहिलो, कारण वाघाच्या योनीत गेल्यानंतर तो आपलं भक्ष्य शोधणार, त्याला मारणार. त्याला मारण्याचं जर माझ्याला पापच मिळत गेलं तर ते पापाचीच वाढ होईल तिथे, आहे की नाही. बघा बारीक विचार. पण तसं नाही आहे. त्यांचं जे अन्न निर्माण केलेलं आहे ते अन्न त्यांनी ग्रहण करण्याचं त्यांना पाप लागतच नाही, कारण त्यांच्याजवळ तसा काही अहंकाराने ते कृती करत नाही. मानव इतर योनी फक्त माणूसच आहे एक असा की जो इथे अहंकाराने खूप फुगून गेलेला असतो, आणि म्हणून तो निसर्ग नियमाचं उल्लंघन करतो. प्राणी अहंकाराने फुगून जात नाही, ते बिचारे निसर्गाप्रमाणे वागतात. निसर्गाने जे अन्न त्यांच्यासाठी हे करून ठेवलेलं आहे त्याचंच ते सेवन करतात, दुसरं नाही करत. वाघाला पुरणाची पोळी नाही आवडत कधी, तर खाणारे मी समोर टाकली तर तुम्ही म्हणाल चांगली तूप लावून दिली, काही उपयोग नाही. तो पोळी घेऊन गेले तर पोळी बाजूला ठेवेल आणि आपलं निसर्ग त्याचं त्याला पाप लागणार नाही, आपल्याला लागेल, कारण आपण त्याचं अन्न काय समजलो नाही, पोळी घेऊन गेलो त्याच्याकडे. बारक मुद्दा लक्षात ठेवाय, मानव इतर ज्या ह्या तिर्यक योनी आहेत, फक्त तिर्यक योनीबद्दल बोलतो बरं. मानव इतर आणखी वरच्या चांगल्या योनी आहेत. मनुष्य गंधर्व, देवगंधर्व, देव योनी, देवकोटीतले देवसुद्धा योनीच आहेत. अजनाज वगैरे हो ब्रह्मदेवापर्यंत हे योनींची बिल्डिंग आहे तयार झालेली, चतुर्दश भुवनी. त्या खालच्या ह्या योनी ह्या पाप संपून टाकतात. खूपच परमेश्वराची कृपा आहे की आपलं पाप अपवाद भोगून 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 कमी होते. कुठेतरी ते पाप पुण्याची लेवल जमली की आला मानव योनीमध्ये. पण आपल्याला हे दिसते इथे निसर्गामध्ये, काही लोक माणसाच्या योनीत येऊन पशुपेक्षा वाईट रीतीने वागतात, आयनं वागतात की नाही. म्हणजे पशु तेवढे क्रूर नसतील तेवढे हे क्रूर होतात. आताच इराकमध्ये बघा तुम्ही काय सुरू आहे, एवढ्या क्रूर रीतीने ते हत्या करतात हो की आपण कल्पना नाही करू शकत. हे तिकडून आलेच आहे, त्या भागातून आले आहेत. क्रूरताच संस्कार आलेले आहे चित्तावर, आणि वरून खाली आलेला त्यांचंही आपल्याला दिसते. अभ्यास वर्गात जातात, गुरुची प्राप्ती करून घेतात, शास्त्राचं अध्ययन करतात. काय सुंदर आहे सृष्टीचं परमेश्वराने निर्मिती केलेली, त्याचंच अवलोकन केलं तरी आपल्याला बरंचसं बोध होतो त्यातून. मुद्दा आपला लक्षात आहे की जीव ह्या कर्मशृंखलेमध्ये बांधलेला आहे, तो कधी त्याच्या स्वतःच्या याने तो सुटू शकत नाही. आणि जन्म मरण हे कायमचा तुमच्या आमच्या मागे लागलेलं आहे. याचं एकमेव कारण एवढंच आहे की ह्या जीवानी या मानव देहात येऊन कर्माचं रहस्य समजून घेतलेलं नाही, आणि या कर्माची एक विशिष्ट हातोटी आहे. ती हातोटी आता आपल्याला पुढेच येईल. या देहात येऊन जर कर्म इतकं बाधक आहे तर कशाला याचे एवढे गोडवे गायचे. बाधकच आहे तर नाही का, त्रास देणारा आहे इतकं तर कशाला नाही. ते जे त्रास देणारा आहे त्या त्रास देणाऱ्या कर्माला जर आपण एका विशिष्ट पद्धतीने हाताळलं तर ते बाधक न होता साधक होते. म्हणून कर्म शिकून घ्यायचं आपल्याला. त्याचा यथासमय आपला उल्लेख येईलच, पण ही कर्मशृंखला आपली आपण बघितलेली आहे. आणि यासाठी एक आपण काल शब्द बघितला, निष्काम कर्माचं आचरण जर केलं तर एवढ्याही द्वाळ कर्मातून सुटून तो जीव ब्रह्मैव नापरहा या स्थितीला जातो. ते सगळे हातोटी आता पुढच्या याच्यात येतीलच आपल्याला. अशा रीतीने कर्माची शृंखला आपण बघितली, आणि ज्यांनी असं आपल्याला त्या स्थितीमध्ये आणून ठेवलं, ब्रह्मवस्तूची प्राप्ती केली, सद्गुरूची त्या परमात्म्याला प्रत्यक्ष करून घेतलं सद्गुरूच्या कृपेने, त्या सगळ्यांना पुनर्जन्म न विद्यते, ते पुनर्जन्माला येत नाही. त्यांनी इथेच याच देहामध्ये हे सगळं इथे संपवून टाकलेलं आहे. येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झाले, म्हणजे ट्रॅफिक जन्ममरणाचा चिरा पडे बंद होऊन जातो. माऊलीची फार सुंदर उभी आहे, मार्मिक उभी आहे बिलकुल. याच देहामध्ये ती यंत्रणा आहे फिट झालेली, बाकी कुठल्याच देहामध्ये नाही आहे, मनुष्य देहामध्येच आहे. आता थोडंसं आणखी कर्माच्या एका स्वतंत्र प्रकरणाकडे जाऊया आपण. जीवकृत कर्म जे आहे, जीवाने जे केलेले कर्म जे आहेत त्या कर्माचं वर्गीकरण फलानुसार वेगळं झालेलं आहे. ते कर्माचे जे फलं आहेत त्या फलभोगानुसार त्याचं वर्गीकरणच वेगळं झालेलं आहे. म्हणून फलभोगानुसार कर्मप्रकार म्हणून एक स्वतंत्र आपण इथे तो प्रकरणच घेतलेला आहे. जीवाने कर्म केल्यानंतर त्याचे जे फलं जे आहेत
त्या फलाचं वर्गीकरण ईश्वराने स्वतः करून ठेवलेलं आहे. त्याचं पाहूया आपण. आपल्याला प्रत्येक जीवधारी, मानव देहधारी जो जीव आहे त्याला काहीतरी करण्याची इच्छा होते ना. आपल्याला इच्छा अखंड असतात. इच्छा होण्याचं कारण त्या इच्छेला वासनांचा रेटा असतो. म्हणून आम्हाला खरं म्हणजे जन्म घेण्याचं आपलं जे काही मूळ कारण जे आहे त्या वासनाच आहेत. फक्त जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्या वासनाच आपल्याला फलभोग देण्यासाठी एका देहातून दुसऱ्या देहातून तिसऱ्या देहात घेऊन जाणं. इच्छा होतात मला अनंत कर्म करण्याच्या. इच्छा झाल्या की इच्छेनुसार मी काहीतरी कृती करत जातो, कर्म करतो. बरोबर आहे. आता हे केलेलं कर्म जे आहे ते कर्म केल्यानंतर प्रश्न असा आहे की हे कुठे डिपॉझिट होते, नाही का. ते काही असं स्थूल नाही आहे की आपल्याला दिसते की काही आपण जन्म झाल्यावर आपल्यावर एखादी काही पेटी आली की त्यात जमा होऊन राहिले ते कर्म. असं काही दिसत नाही, कुठे दृश्यच नाही आहे काही. काय सूक्ष्म यंत्रणा आहे बरोबर. काय आहे, कॉम्प्युटरपेक्षाही सूक्ष्म फाईल्स आहेत ह्या. कॉम्प्युटरला तरी काही दिवसांनी ते हार्ड काय तुमचं ते हार्ड कॉपी जे असते ते त्याला डेट ऑफ एक्सपायरी आहे. पण हे तर अनेक जन्म झाले, शरीर एक्सपायर होत राहतात. पण हे जे आहे ना आपला कर्माचा ठेवा हा कुठे एक्सपायरच होत नाही जोपर्यंत फल देत नाही तोपर्यंत. आहे ना, आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट. किती आश्चर्यकारक आहे. कसं निर्माण केलेलं आहे. आपल्याबरोबर फिरत असते ते सगळं, आपल्याच बरोबर. कुठेच जाणार दुसरीकडे आपणच केलेलं आहे. म्हणून याचे 3 विभाग आपल्यासमोर शास्त्रांनी स्पष्ट ठेवलेले आहे. फलभोगानुसार त्याचे फल जे आहे, जे मी कर्म करू ते कर्म त्याचं मला फल देणार. हे अत्यंत कडक नियम आहे ईश्वराच्या राज्यातला की जो जीव जे कर्म करेल त्याला त्याचं फल भोगावं लागेल. ठीक आहे, मी एखादं असं कर्म केलं की ज्याचं फळ मला स्वर्गात भोगायचं आहे. बरं, काही उदाहरण म्हणून सांगतो. मग आता स्वर्गात फळ भोगण्यासाठी जायचं म्हणजे मला आत्ताच मेलं पाहिजे नाही का इथे, त्याशिवाय तिथे रवानगी होणार नाही माझी. मग असं जर माझ्या हातून असे कर्म होत गेले की मी जर एक स्वर्गातलं फळ भोगायचं म्हणून तिथे गेलो, खाली आलो, पुन्हा दुसरं कर्म केलं कुत्र्याच्या देहातलं, पुन्हा मेलो कुत्र्याच्या देहात गेलो. हा तर गोंधळच व्हायचा सगळा इथे. प्रचंड गोंधळ होईल की नाही. म्हणून ईश्वराने त्यामध्ये एक स्वतंत्र अशी एक व्यवस्था निर्माण केली की जीव जे कर्मफलाचे भोग भोगतो त्यातला सगळे कर्मफलाचे भोग ज्या एका ठिकाणी जमा होतात, सगळेच होतात, त्याला संचित असं नाव दिलेलं आहे. सगळ्यांनी संचित शब्द ऐकलेला आहे. ते तिथे जमा होतात. संचितामध्ये ते जमाच होऊन जातात. आता काही करा, चांगलं कर्म करा, तुम्ही कुठलंही दान द्या, धर्म द्या, यज्ञ करा, याग करा, कुठलंही सत्कर्म करा, ते संचितामध्ये जमा होऊन जातं. ह्या संचितात जे कर्म जमा होतात ते अनंत जन्माचे अनंत कर्माचा ठेवा आहे. त्यामध्ये खूप मोठं हे राहते. पण या कर्माचे अजून फलभोग आपल्याला मिळालेले नाही जीवाला. म्हणून ते जे कर्म जे आहे ते कर्म ज्यावेळेस फलभोग भोगण्यासाठी ते प्रवृत्त होतील त्यावेळेस त्यातले काही कर्म गोळा करून ज्या एका देहाने, जसं मानवी देहाने भोगायचे कर्म जे आहे ते संचितातले सगळे गोळा केल्या जातात. आणि या मानवी देहामध्ये आपल्याला जन्म मिळाले की याच्याबरोबर ते फल भोगण्यासाठी आपल्याबरोबर येतात. त्याचं नाव वेगळं आहे, त्याला प्रारब्ध असं म्हणतात. एक संचित झालं, दुसरं प्रारब्ध झालं. हे 2 आहे. आणि तिसरं एक स्वतंत्र जीवाला दिलेलं आहे त्यांनी की तो नवीन कर्माची निर्मिती करू शकतो. संचित आणि प्रारब्धाची भोग तर आपल्याला भोगावंच लागणार आहे. पण त्याबरोबर मला या देहामध्ये एक अत्यंत हे मिळालेलं आहे, स्वातंत्र्य मिळालं आहे. म्हणून आपण की मी नवीन कर्माची इथे निर्मिती करू शकतो. ते नवीन कर्माची निर्मिती करण्याची जी यंत्रणा आहे त्याला क्रियमाण कर्म असं म्हणतात. ते क्रियमाण कर्म हे 3 लक्षात ठेवायचे बिलकुल आपण. संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण. संचित कर्म हा आपल्या, जसं एक उदाहरण घेऊ आपण की आपल्या जो काही पैसे असतात, धन सगळ्यांजोच असते नाही का. आता ते सगळं धन तर आपण प्रत्येक वेळेस बॅगमध्ये काही घेऊन फिरत नाही ना सगळीकडे, नाही. ते काय आपण बँकेत जमा करून ठेवतो ना. बँकेमध्ये सगळ्यांचे बँकेत अकाउंट आहे तिथे जमा करून ठेवून दिले. आणि मग दर महिन्याला काही खर्च करायचे त्यातले थोडे थोडे काढतो. या महिन्याला इतका आपला खर्च आहे तर काढले. तर खर्च करण्यासाठी जे काढलेलं नाही ते प्रारब्ध समजायचं. आणि जे काही बँकेमध्ये जमा जे आहे ते संचित समजायचं. म्हणजे आपल्याला लक्षात येऊन जाईल
ईश्वराची योजनाच अशी आहे आणि बँकाची निर्मिती त्याच योजनेवर झाली असं दिसतं एकंदरीत. बँकाही तेच धोरण राबवतात आहे. त्यांना माहीत आहे तुम्ही स्वतः इतके पैसे प्रत्येक वेळेस घेऊन फिरू शकत नाही, म्हणून त्यांनी आपलं एक ते संचिताचं जे काही योजना आहे, जे काही नियम आहे तो तिथे त्यांनी लावला. तुमचं जास्तीचा पैसा इथे आणून ठेवा, जेव्हा लागेल तेव्हा घेऊन जा तुम्ही काढून. तसंच हे आहे. या मानवी देहाने भोगायचे जे काही कर्म आहे, जे आलेले आहेत, हे आपल्याला असं वाटते फक्त याच देहासाठी आहे. कधी कधी ते 2-3 देहाचे कर्म ॲट ए टाईम येतात, ते सुद्धा प्रारब्धच असतं. तेही प्रारब्ध म्हटलं जाते. 2-3 देहाने भोगायचे कर्म येतात. मग हा देह झाल्यावर आपण त्या देहात जातो भोगण्यासाठी, जो काही असेल तो. असं एक तेवढा संचितातला एक विशिष्ट पोर्शन जो फलभोग देण्यासाठी प्रवृत्त झालेला आहे, तो आपल्याबरोबर येतो आणि तो आपल्याला प्रारब्ध म्हणून म्हणवला जातो. क्रियमाण स्वातंत्र्य. पुन्हा मी काहीतरी नवीन कर्म करतो. बरं, माझ्या प्रारब्धात मला जे भोग भोगायचे आहेत त्याच्यासाठी मला कर्मच करावे लागतात, नाही का? त्याच्यासाठी मला कर्म करावे लागतात. इथे कर्म केल्याशिवाय सुटकाच नाही आहे ना. काल आपण बघितलं, एक तर प्रारब्धाचे भोग भोगण्यासाठी करा, नाही तर क्रियमाण म्हणून करा. कर्म तर करावेच लागतील. नाही कश्चित क्षणमपि जातो तिष्ठत्य कर्म. तो राहूच शकत नाही क्षणभरी कर्म केल्याशिवाय. म्हणून त्याला आता मी आता जे काही इथे कर्म करून जे काही मी भोग भोगत आहे, हे क्रियमाण कर्माचे आहेत की माझ्या प्रारब्ध कर्माचे आहेत, याचं विश्लेषण करणं फारच अवघड आहे आमच्यासाठी. फार अवघड आहे ते. म्हणून शास्त्र सांगते गहना कर्मणो गती भवती. आज मला जे काही मी कर्म करत आहे त्याच्यामध्ये नवीन क्रियमाण कर्म मी करत आहे की माझ्याला भोगाला आलेले जे कर्मफल आहेत त्याचा भोग भोगतो आहे. हे सर्वसाधारण बुद्धीच्या माणसाला शक्य नाही. त्याच्यासाठी ज्ञानी माणूस पाहिजे, जो या सगळ्या कर्माच्या प्रांताच्या पलीकडे गेलेला आहे, जो त्याच्या अतीत आहे, तोच हे सांगू शकतो की हे तुझं क्रियमाण कर्म आहे की प्रारब्ध कर्म आहे. आणि प्रारब्ध कर्म भोगण्यासाठी आपण भोग भोगताना त्यातून नवीन क्रियमाण निर्माण होते आणि त्यातून पुन्हा एक संचितामध्ये प्रारब्ध आपले कर्म जाऊन बसतात. पहा कसं एक उदाहरण देतो. उदाहरण पाहू आपण. समजा आज माझ्या नशिबामध्ये मिष्टान्न खाण्याचा योग आहेच मला वाटतो, त्याच्यामुळे काही नाही, मिष्टान्न खाण्याचा योग आहे. मग काय होईल? मग मिष्टान्न आणण्यासाठी मला बाजारात जावं लागेल, बरोबर आहे? तो प्रारब्धाच आहे. गेलो मी बाजारात, पिशवी घेतली, पैसे घेतले, बाजारात गेलो. मिष्टान्न विकत घेण्यासाठी बाजारात जाताना कोणीतरी मागून मला धडक मारली. किंवा मीच दोघांच्या भांडणामध्ये तिथे उभं राहून त्यांचं भांडण पाहत बसलो. पोलीस आले, माझ्यासहित सगळ्यांना घेऊन गेले तिकडे. काही संबंध नसते. मी तर गेलेलो आहे माझ्या कर्मफलाचे भोग भोगण्यासाठी. हे तंटे बखेडे हे जे चालतात ना, बा मी केलेलं कर्म भोगण्यासाठी जे आहे त्याच्यासाठी मी वास्तविक कर्म करत आहे बाजारात जाण्याचं. पण त्यात हे नवीन उद्भवलं, ते केलं, झालं. तिथे ते जे काही मिष्टान्न आणायचं ते तर फार उशिरा घरी जाईल, पण तिथे ती सगळी त्यांची झंझट निपटण्यासाठी मला दुपार वेळ झाली. झालं. मग तिथे सुद्धा मी याचा दोषी नाही. याच्यासाठी मी अनेक प्रकारे काय काय हे करतो, ज्यांनी मला त्यात इन्व्हॉल्व केलं असेल त्या पोलिसाला शिव्याशाप देतो. पुन्हा ते एक नवीन कर्म क्रियमाण होऊन पडते माझं. त्यालाच विनाकारण माझा काही दोष नसताना तुम्ही मला कशाला पकडलं, त्याचा द्वेष करत राहतो, त्याचा मत्सर करतो, त्याला शिवीगाळ करतो. सगळ्या प्रकारचे शास्त्रविरुद्ध वर्तन मी तिथे करतो ना आपण. तसं हे सूक्ष्मरीत्या चालूच असते आपल्या अंतःकरणामध्ये, कधी कधी प्रकटही होते. म्हणून भोग भोगण्यासाठी केलेल्या कर्मामध्ये त्याचे इतके बारकावे आहेत की त्यातून नवीन क्रियमाण निर्माण होत जाते. आणि मी ते जसं केलं की ते जमा झालं संचितामध्ये. म्हणजे संचिताचा जो काही हौद आहे ना आपला, त्याच्यामध्ये मोठी धार सतत पडत आहे बिलकुल. आणि प्रारब्धाचा नळ तर फारच बारीक आहे, एवढे की या देहाने भोगण्याचं. पण ते कधी खालीच होत नाही, ते तिकडचा साठाच खाली होत नाही. सतत त्याच्यात भरतीच सुरू राहते बिलकुल. छोट्याशा धारेने या देहाने भोगण्याचे कर्म घेऊन आलो आहे. मग त्याचं काय, त्याच्यामुळे ह्या संचिताचा साठा माझा जमत जातो. आणि ह्या संचितेच्या साठ्यात जमलेले जे काही कर्म, जे फल आहेत ते भोगण्यासाठी मला पुन्हा प्रारब्ध म्हणून माझ्या वाटेला येणारच आहे. मानवी देहाने भोगण्याचे आले. ह्या देहामध्ये जर माझं पुण्य बलवत्तर असेल, लक्षात ठेवा, इथे माझं प्रारब्ध जर चांगलं बलवत्तर असेल, पुण्याचे कर्मफल उदयाला आले असतील, तर मी कुठेतरी एखाद्या साधूच्या सत्संगामध्ये जातो.
सद्गुरूच्या सान्निध्यामध्ये जातो आणि तिथे मला त्यांच्याकडनं उपदेश प्राप्त होतो. त्या उपदेशानुसार मला हे कर्म शृंखला तोडण्याचं सामर्थ्य येतं. असा हा कर्माचा खेळ सतत सुरू असतो. बिलकुल याच्या खेळातून फार अवघड आहे स्वतःच्या बुद्धीने बाहेर पडणं. आणि हे संचितातले कर्म तर भोगल्याशिवाय संपणार नाहीच. म्हणून काय राहील की कर्मशृंखलेमध्ये मी कायमचा डांबून ठेवला जाईल, अडकूनच पडेल, गुंतून पडेल. तिथे जीवाला त्यापासून मुक्ती नाही. आणि कर्म आणि कर्माची शृंखला, कर्माचे भोग सगळे कसे आहे, दुःखदायक आहे. म्हणून दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुख नाही कोठे आली या संसारी, वाया हाव बरी होऊ नका. तुकाराम महाराजांनी आपल्याला हे सगळं विचार करून सोप्या शब्दात समजून सांगितलेलं आहे. हे सिद्धांत बिंदू त्यांनी. आता क्रियमाणाबद्दल थोडंसं आपण बघूया. संचितातलं बघितलं, प्रारब्ध कर्माचं इथे तर भोगावंच लागते. पण हा क्रियमाण जो आहे ना, हा अमूल्य ठेवा परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. खूप मोठं शस्त्र आहे म्हटलं तरी चालेल आपल्या हातामध्ये. कारण याच्या भरोश्यावर मी खूप काही करू शकतो की जी माझी गती सरळ आहे ना, त्या गतीला पूर्ण राऊंड अबाउट करून उलट्या दिशेला मी त्या कर्माची गती वळवू शकतो. इतकं सामर्थ्य आहे क्रियमाण कर्मामध्ये आहे बिलकुल. पण तसं ते करण्याची आपल्याला बुद्धी होण्यासाठी आपलं पूर्वसंचित खूपच बलवान पाहिजे. ते संचित जर बलवान असेल तर आपण निश्चित तसं करण्यासाठी आणि लागतो. बरेचदा आपल्या डोळ्यासमोर पुष्कळ उदाहरणं आहेत की जे याच देहामध्ये येऊन त्यांनी खूप सतत ते पुण्यच कर्म करत असतात. पुण्यच कर्म करत असतात. कुठेतरी सत्संगात जाऊन बसतात आणि तिथे त्यांना कळलं की असं असं केल्याने असं होतं, ते सारखं तेच करत असतात. नाही, हे जर कळलं नाही ना तर मग आपली पुन्हा त्या कर्मशृंखलेतून सुटका नाहीच. त्यामध्ये बद्ध होऊन अनेक जन्म त्यामध्ये कितपत पडून राहण्याशिवाय दुसरा मार्ग नाही आपल्या हातामध्ये. म्हणून या क्रियमाण कर्माबद्दल कबीरच म्हणाले, नर करणी करे सो नरका नारायण होय. आहे ना, पशुका बने पनैया नरका कछु नहीं होत, नर करणी करे तो नरका नारायण होत. पशुका बने पनैया, हे जे पशु आहेत ना याचा तरी जोडा होतो, कमीत कमी चामड्याचा जोडा. नरका कछु नाही होत, आपलं काहीच होत नाही, सगळं भस्मच करून टाकायचं. काही कामाची नाही ते आपल्याही लोकांच्या नाही, जनाची तर नाहीच नाही. परंतु नर करणी करेतो, मी जर क्रियमाण करणं त्या दृष्टीने जर केलं तर नरका नारायण होय. तो नराचा नारायण होण्याचं सामर्थ्य आपल्याला यामध्ये या क्रियमाण कर्मामध्ये होत आहे. म्हणून क्रियमाण कर्माचा आपण खरोखर सूक्ष्म विचार करावा. परमेश्वराने आपल्याला हे जे अमूल्य शस्त्र आपल्या हाती दिलेलं आहे, जन्मता दिलेलं आहे, जन्मता देऊन दिलेलं आहे, ते त्या शस्त्राचा शास्त्रानुसार वापर करून, ते शस्त्र शास्त्रानुसार त्याचा वापर करून या कर्माच्या प्रवाहाला उलटं करून टाकायचं. जे मला इकडे खाली तिर्यक घेऊन इकडे घेऊन जाणार आहे ना, त्याला इकडे न्यायचं वर, ऊर्ध्व गच्छन्ति. त्यासाठी सत्वगुण अंतःकरणात धारण करायचा वगैरे वगैरे जे आहे ते 14वा अध्याय वाचून घ्यावा. खूप छान आहे तो, तिन्ही गुणांचं वर्णन करणारा. शास्त्र सांगतेच तसं करायला. ते शास्त्राने तसं सांगितलेलं तर त्याप्रमाणे ती कर्म करावी. आणि या प्रारब्ध म्हणजे क्रियमाण कर्माचं जे आहे त्या क्रियमाण कर्माचं अगदी मोक्ष प्राप्त करून घेईपर्यंत आपल्याला योग्य बनवावं. हे या मानव देहात शक्य आहे. दुसरं, या मानव देहाची जी विशेषता आहे, याच देहामध्ये मुक्त होण्याची, याच देहामध्ये मुक्त होण्याची व्यवस्था करून ठेवली आहे भगवंताने. आपण जर तसं इच्छाशक्ती जर केली ना तर खरोखरच कोण थांबवते आपल्याला? कोणी रोखलेलं आहे सांगा बरं? कोणी रोखलेलं नाही आहे. आता मी इथून उठून उद्या हिमालयात चालत गेलो, कोण थांबवणार आहे मला? माझे कुटुंबीय आहे, जे आप्त आहे, नातेवाईक आहे, ते वाटलं तर मला शोधत येतील. पण माझा जर पक्का निर्धार झाला तर, त्या तुलसीदासाचा झाला ना निर्धार, एकच शब्द बायकोनी म्हटला, गेला ना तो रामाकडे. की माझ्यासाठी इतकी मेहनत करून काय त्या पुरातून गेले, ते साप लटकला होता त्याला धरून वर गेले, ते खूप बैलवेडे होते बरं का. अगोदर तुलसीदासजी त्यांचं जर चरित्र वाचलं तर आपल्या लक्षात येईल. अत्यंत प्रेम करायचे आपल्या बायकोवर. माहेरी गेली म्हणून तिला भेटायला गेले,
त्यावेळेस महापूर आले होते नदीला, ते पोहत गेले. त्यांच्या घरी एक असा साप लटकत होता. ते बायकोच्या घरी गेले तर त्यांना वाटलं बायकोने आपल्यासाठी दोरी सोडली आहे. त्याच्यावर चढून गेले ते. आणि त्यांच्या बायकोने एकच शब्द म्हटला, एवढी मेहनत जर तुम्ही रामाला प्राप्त करून घेण्यासाठी केली असती ना, तर रामाची प्राप्ती झाली असती. तिथेच अबाउट तिथेच वळले, पुन्हा गेलेच नाही तिकडे. नर करणी करे तो नर का नारायण होय. आणि मग तुलसी रामायण म्हणजे आज भक्तिशास्त्रातलं एक मोठं सर्वमान्य कलाकृती आहे ती त्यांची. मुद्दा लक्षात ठेवा इथे, ह्या क्रियमाण सामर्थ्याचा आपल्याला अत्यंत म्हणजे विचारपूर्वक या सामर्थ्याचा उपयोग करून सगळे कर्मांची ही दुरुस्तच करून घ्यायची. जाणीवपूर्वक कुठलंच निषिद्ध कर्मच नाही करायचं, जाणीवपूर्वक नाही करायचं. क्रियमाण आपल्याला इतकं मोठं हे दिलेलं आहे स्वातंत्र्य ते भगवंतांनी. आणि त्याला जुळून काल आपण बघितलं, एक सत्सद विवेक बुद्धी हे दोन दिलेले आहेत. दोन मोठे अस्त्र आपल्या हातामध्ये, या मानवी देहामध्ये ही यंत्रणा फिट करून त्यांनी बसवलेली आहे. आणि त्या क्रियमाण स्वातंत्र्याच्या बलावर, सत्सद विवेक बुद्धीच्या बलावर, पुण्यकर्म जर आपलं उदयाला आलं, आपल्याला कुठे सत्संग मिळाला, त्याच्या बळावर आपण सर्व कर्माच्या कचाट्यातून सुखरूप कर्माच्या बंधनातून सुटून घेऊ शकतो. नाही तर हे कर्मबंधन आपल्याला कधीही सोडणार नाही. माहीत नाही किती जन्म आतापर्यंत झाले, पुढे किती होती. या जन्मात येऊन एक फार मोठी आणखी दुसरी व्यवस्था आहे, ज्ञानाग्नी सर्व कर्माणाम भस्मसात कुरुते यथा. एवढं संचितातलं अनेक जन्माचं साचवून ठेवलेलं आहे आणि एकच काडी लावायची फक्त त्याला, बस. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, सगळे कर्म भस्मसात करून टाकण्याचं सामर्थ्य आहे. परंतु तो ज्ञानाग्नी म्हणजे ते रामनामाचं तपश्चर्या करून तो ज्ञानाग्नी भडकतो. तसा कुठल्याच यांनी भडकत नाही. पेट्रोलनी नाही, डिझेलनी नाही, रॉकेलनी नाही, कुठल्याच यांनी तो भडकत नाही. तो फक्त रामनामानेच भडकू शकतो, कृष्णनामाने तो भडकू शकतो, विविध कर्माचरणाने तो भडकू शकतो, सद्गुरूच्या उपदेशाने तो प्रज्वलित होऊ शकतो. हे सगळं समजून घेऊन असा जर क्रियमाण कर्माचा आपण हे केला तर आपल्याला त्यातून सुटका आहे. नाही तर लोका कर्मसुचामृतम, उपनिषद सांगते आपल्याला, कुठपर्यंत कर्मफळ आपला पिच्छा करतात, कल्प संपेपर्यंत. कारण म्हणून कल्प संपल्या तरी कर्माचं फळ देण्याची क्रिया संपत नाही हे सांगण्यासाठी उपनिषदांनी याला हे आपले कर्म अमृत स्वरूप आहे म्हणून लोका कर्मसुचामृतम असं म्हणून दिलेलं आहे. ते तुलनात्मक दृष्ट्या म्हटलेलं आहे अमृत. ते अमृत नाही आहे ज्या अमृताची प्राप्ती झाल्यानंतर पुन्हा कर्मच होत नाही, ते तसं नाही. त्यांचा एकंदरीत मुंडकाला सांगायचं आहे आपल्याला की कर्मफळ इतके असतात की ते तुमचे कल्प होईपर्यंत वाट पाहतात आणि कल्प संपल्यानंतरही हे सगळं संपून जाते, पण ते संपत नाही आणि ते तुमचा पिच्छा करून तुम्हाला फळभोग दिल्याशिवाय सोडणार नाही. अशा या कायम पद्धतीमध्ये दीर्घ काळ जीव पडून असतो. म्हणून त्यांनी संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण याचा नीट सूक्ष्म अभ्यास करून त्याच्याबद्दल काय करायचं आहे, सगळं निष्काम भावनेने हे कर्माचं आचरण करायचं आहे. आता हा निष्काम भावनेचा मुद्दा आपण पाहू आणि त्यावेळेस आपल्याला याचं रहस्य कळून येईल. कर्म करायचं आहे, कर्मापासून सुटका नाही. कर्म जर अहंकारावर आरूढ होऊन केलं तर ते फलभोग देईलच मला. म्हणून शास्त्र असं सांगतं की हे कर्म निष्काम भावनेने आचरण करायचं. निष्काम भावनेने कर्माचं आचरण करणे याचा अर्थ कर्माचा जो हेतू आहे तो हेतूच अंतःकरणात निर्माण होऊ द्यायचा नाही. अहेतुक कर्म करायची, अहेतुक कुठल्याच हेतूने नाही करायचं. हेतू म्हणजे इच्छा, काम म्हणजे निष्काम. कुठलीच कामना नाही ठेवायची. प्रत्येक कर्म कामना न ठेवता करायचं. त्यात प्रारब्ध कर्माचे भोग आले तर बस कौतुक तूप आहे संचिताची, अशा रीतीने त्याच्याकडे पाहायचं फक्त. बस वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. उद्वेग करत बसले तर ते दुःखच निर्माण करेल. म्हणून प्रारब्धाचे कर्म जे मला भोगायला आले ते तसे आरामात जसे चालेल तसे चालू द्यायचं. संचिताच्या कर्माला रेजिस्टन्स करायचा नाही. ते हृदय पिटून घ्यायचं नाही, छाती बळवायची नाही. सहनम सर्व दुःखानाम अप्रतिकारपूर्वकम,
चिंता विलाप रहितम, अशी तितिक्षा आपल्याला मजबूत करून घ्यायची आहे. भोगायचे संचिताचे जे काही असेल ते प्रारब्धाचे फळ, आणि ते फळ भोगत असताना मात्र हे जे आहे त्या क्रियमान कर्माचे जे फळ आहेत त्याबद्दल सावधानता बाळगायची. म्हणजे ते सगळे निष्काम करायचे, कुठल्याही हेतूने करायचे नाही, कुठल्याच अहंकाराचं त्यावर आवरण चढेल असं ते करायचे नाही, फळाची अभिलाषा ठेवायची नाही. निष्काम म्हणजे कुठल्याही हेतूने नाही आणि फळाची आशा न ठेवता. शक्य आहे का हे करणं? मुद्दा त्यातला बारीक मुद्दा पहा. खूप छान शब्द वाटतात. फळाची आशा न ठेवता कर्म करणे, फळाचा हेतू न ठेवता कर्म करणे. छान थिअरी छानच आहेच, पण आता बारीक जर विचार केला तर आपलं प्रत्येक कर्म कसं होतं, काहीतरी हेतू असल्याशिवाय होतच नाही. होईल का? काही हेतूच नाही तर कोण कसे इथे आपण अभ्यास वर्गाला आलो, काहीतरी हेतू आहेच की नाही आपला. तर विनाकारण तर कोणी आलेलं नाही आहे. कुठल्या तरी हेतूने क्रिया म्हटलं म्हणजे त्याच्यामागे त्याचा हेतूचा रेटा असल्याशिवाय कर्मच उभारल्या जात नाही. कर्मच उभारल्या जात नाही. बरं, करायचं ठरवलं, फळाची आशा नाही करायची म्हणजे हे खूप झालं आणखी. म्हणजे मी काही एखादं खूप छान पुण्यकर्म करायचं, यज्ञ करायचा, आणि यज्ञाचं फळ मला मिळालं नाही पाहिजे अशी इच्छा, करायचंच कशाला असा प्रश्न येतो. लॉजिकली चला आता थोडंसं जास्त आणखी लॉजिकचा प्रांत आहे. कर्म करताना शास्त्र असं सांगते की निष्काम कर्म करा, म्हणजे मग या कर्मशृंखलेतून तुमची सुटका होईल. पण निष्काम कर्म करायचं म्हणजे कर्माचे हेतू ठेवायचे नाही आणि कर्माच्या फलाची आशा ठेवायची नाही. हे दोन्ही गोष्ट सर्वसाधारण मानवाला अशक्य आहे. कारण आजपर्यंत मला इतकी सवय लागलेली आहे ह्या दोनवर आरूढ होऊनच कर्म केलेले आहे मी. कुठल्या तरी हेतूवर आरूढ झालो आणि कर्म केलं, कुठल्या तरी फळाची अभिलाषा मनात ठेवून मी कर्म केलेलं आहे. पण मग आहे का शक्य? हे शक्य आहे. भगवद्गीता आपल्याला सांगते तसं करायला. फार सुंदर आहे. बिलकुल निष्काम कर्म करण्याची आपल्याला बिलकुल म्हणजे करता येऊ शकते. अर्जुनालाच ते पूर्ण गीतेमध्ये शिकवलं आहे भगवंतांनी. निष्काम कर्म कसे करायचे. यदहंकारमाश्रित नवयोत्स इति मन्यसे मिथ्यैष व्यवसायस्ते प्रकृतीस्त्वां नियोक्षती. श्लोकाचा शेड वेगळा आहे, परंतु आपल्याला याचा आधार घेऊन इथे विचार करता येऊ शकतो. बिलकुल काय म्हणतात, यद अहंकारम आश्रित्य न योत्स इति मन्यसे. अर्जुना, तू जर अहंकाराचा आश्रय करून असं म्हणशील की मी इथे युद्ध नाही करत, हे तुझं मिथ्या विचार करणं आहे. मिथ्येश व्यवसाय असते, कारण तुझी प्रकृती तुझ्याकडून कर्म करून घेईल. प्रकृतीला वश होऊन तुला कर्म करावं लागेल. अहंकाराला वश होऊन तू कर्म करूनच घेशील. प्रकृती तुझ्यात तो अहंकार निर्माणच करेल, कारण तुला कर्मफलाचे, तू क्षत्रिय आहेस, क्षत्रियाचा स्वभाव तुझ्यात निर्माण झालेला आहे. त्या स्वभावानुसार तुला ते कर्म करावेच लागतील. प्रकृतीच तुझ्याकडून ती करून घेईल कर्म. मग मी आता हे जर प्रकृतीच्या वशात होऊन जर मी कर्मच करायचे आहेत, तर मग मला इथे फक्त एकच खबरदारी बाळगायची आहे, म्हणजे कर्म करण्याच्यापासून माझी सुटका नाही. पण आता करताना जर मी एकच भावना इथे जर तीव्र करून ठेवली की मी हे कर्म करत नाही. अर्जुनाला हा दृष्टांत उलट्या दृष्टीने दिला की तू जर अहंकारावर आरडून असं म्हणशील की मी युद्ध करत नाही, तर ते तुला शक्य होणार नाही. त्याचप्रमाणे जीवाला जे प्रारब्ध कर्म भोगायला आले आहे त्या भोगत असताना त्यांनी अत्यंत त्याला तटस्थ रीतीने पाहिलं की जे काही होत आहे ते माझ्या प्रारब्धाचे कर्माचे खेळ आहेत. माझा याच्याशी काही संबंध नाही. माझा अहंकार त्याला जोडणार नाही. अहंकार त्याला जोडल्याने गेलं की मी फल भोगतोय ही भावना राहणार नाही. म्हणून प्रारब्धात माझे जे काही फलभोग येतील ते फलभोग जसे येतील तसे चालू ठेवायचे. ठेविले अनंते तैशीची राहावे. चित्ती असू द्यावे समाधान. वाहिले उद्वेग दुःखची केवळ. भोगणे ते फळ संचिताची. शांत राहायचे. प्रारब्धात जे आहे त्याची प्रारब्धाशी भांडायचं नाही. काकांचा शब्द आहे मी वापरतो. काका त्याच अर्थाने म्हणतात भांडू नका प्रारब्धाशी. तुम्हीच तर ते सगळे काय उपद्व्याप करून ठेवले. आता तेच उपद्व्याप जेव्हा तुमच्या समोर उभे राहिले तर पळून जाता का? आता कुठे पळून जा. या विश्वात अशी कुठलीच जागा नाही की पळून जाऊन तिथे लपू शकता तुम्ही. एकही जागा नाही. कर्म शोधत शोधत तिथे येईल आणि ते तुमच्या मानगुटीवर बसून तुम्हाला कर्माचं फळ देईल. पण त्यात एक तर मी करू शकतो, मला जे करण्याचं माझ्या जो हातोटी जी दिली आहे, मला कर्माचं एक
कशा रीतीने त्याला हँडल करण्याची एक मला सारासार विचारशक्ती दिली आहे ती ही आहे की मी आता मला कर्मफळाचे भोग मिळतात आहे का, ठीक आहे, माझे प्रारब्धाचे फलभोग आहे ते मिळतील तसे मिळू द्या, आणि नवीन मात्र मी काही करणार नाही. बरोबर आहे की नाही? नवीन मी अहंकारावर आरोढून एकही कर्म करणार नाही. काय होईल याने की ते जे प्रारब्धाचे भोग आहे ते तसे हळूहळू संपत जातील. नवीन माझ्या निर्मित वासना निर्माण होणार नाही. म्हणजे साठा कमी कमी होत जाईल ना, आहे की नाही? साठा तर कमी कमी होत जाईल. नाहीतर प्रारब्ध भोगताना सुद्धा नवीन क्रियमान कर्म होऊन माझ्या साठ्यात वृद्धी होत होती, ती तर आता होणार नाही कमीत कमी. प्रारब्धाचा भोग फक्त त्याच्या भोगात एव क्षय या सिद्धांतानुसार प्रारब्धाचा आहे निमूटपणे भोगायचं. अजिबात निमूटपणे नाही भोगलं तरी तुमचं चॉईस नाही आहे तिथे, ते तुम्हाला भोगायलाच लावेल. तुझा क्षात्र धर्म तुला युद्धच करायला लावेल. अर्जुना, तू काय म्हणतो की मी युद्ध करणार नाही, बाण टाकून उपयोग काहीच नाही तुला ते बाण घ्यायलाच लागेल. प्रकृतीच्या अधीन आहे आपण सगळे जीव, आणि आपली प्रकृतीच्या अधीन असल्यामुळे आपल्याला तिथून त्याच्यापासून सुटका नाही. सुटका फक्त एकच आहे की हे कर्म मी करत नाही ही भावना धरून मात्र मी त्यापासून माझी सुटका करून घेऊ शकतो. कर्माचा कर्तृत्व भाव तो काटाच मोडायचा, मी करतो आहे. अहंकाराला ते जोडायचंच नाही बिलकुल, आणि अहंकाराला ते जोडलं नाही की कर्तृत्व भाव गेला की भोक्तृत्व भाव आपोआप जातो, फलं येणारच नाही आपल्याकडे. म्हणून सगळी क्रियमान कर्मे यसे नाहंकृत भावाने करायची बस. मग कोणत्या भावाने करायची? काहीच भावाने ठेवायचा, हेतूने ठेवायचा, फळाची आशेने ठेवायची. कोणासाठी करायची? कारण रामासाठी, काय हरकत आहे? भगवंतासाठी करा कर्म. मग त्याच्यासाठी केले तर किती आवडतात त्याला कर्म. व्यवहारात नाही का आपण एखाद्यासाठी जर काही केलं तर तो काय म्हणतो, किती उपकार झाले माझ्यावर, नाही का, किंवा माझ्यासाठी हे केलं, खूप आय एम व्हेरी मच थँकफुल टू यू वगैरे वगैरे जे काही चालतं. तो परमात्मा तर मुळातच दयाळू आहे. करा एखादं कर्म त्याच्यासाठी, नाही हे तुझ्यासाठी करतोय मी बस. करता एक देव त्याने केले सर्व, त्यापाशी गर्व न चाले असं समजून करायचं. हे तूच केलेलं आहे सगळं, मी काही करत नाही. खरं मी करतच नाही काही. कारण बिघाड कसा झाला आहे बघा, बारकावे शोधत गेले म्हणजे आणखी बारकावे दृष्टीस पडतात. बिघाड असा इथून झालेला आहे की हे कर्म प्रकृती करते आहे सगळं, आपण खरोखर करत काही नाही. अहंकार विमूढ आत्मा करता हा मी ती म्हणणे हा सिद्धांत आहे. भगवद्गीतेने सांगितल्याप्रमाणे प्रकृती कर्म करत आहे, तिथे याला जाऊन डावाडावा करण्याची गरज नव्हती जीवाला. जीव गेला आणि तिथे ते मी करत आहे, करून राहिली ती, आणि हा तिथे गेला विनाकारण आपला संबंध अहंकाराने जोडून दिला. माझा जर एखादी गोष्ट एखाद्याने जर केली, त्याचं क्रेडिट जर दुसरा घेत असेल तर व्यवहारात मारामाऱ्या होतात की नाही? या पॉलिटिक्समध्ये किती होतात, किती भांडणं चालतात. प्रत्येक जण म्हणते मीच डिमॉनिटायझेशन केलं होतं म्हणून, प्रत्येक म्हणतो ना ते राजकीय उदाहरण दिलं. हे तर आमच्याही वेळेस आम्ही ते विचार करून ठेवला होता. केलं नाही ती गोष्ट वेगळी, पण विचार सगळ्यांनीच करून ठेवला होता. आम्ही केलं होतं. सर्जिकल स्ट्राईक सगळ्यांनी केले होते आता म्हणतात. ते खरे ज्यांनी केले ना, तो खरा जो करता आहे त्याचं जे कर्तृत्व आहे ते जर दुसरं आपल्या डोक्यावर घेत असेल तर खरा जो करणार आहे त्याला राग येईल, नाही तर काय. आणि ते जर हा जीव म्हणत असेल की मी जर केलेला आहे, तर मग अहंकार विमूढ आत्मा करता हा भीती मान्यते. तो अहंकारावर आढळून विमूढ म्हणजे मूर्ख अगदी, तो जर स्वतःला करता म्हणत असेल तर फजिती त्याची होणार हे निश्चित आहे बिलकुल. म्हणून कर्म करत असताना कर्म ज्यांनी केलं त्याच्या हवाली ते करून टाकायचं. बाबा तूच करता आणि शरण तुला भगवंता, ह्याशिवाय पर्याय नाही. या हातोटीने आपली इथे असं वागावं लागेल. ही हातोटी साधून घ्यावी लागेल आपल्याला. कारण काय की आपण अनेक जन्म मी केलं हाच रट्टा लावलेला आहे. मीच केलं म्हटलं आहे जीवाने, करत नसूनही मी केलं म्हटलेलं आहे. करत नसून मी केलं म्हटलं आहे, त्याची शिक्षा आपल्याला असे देह धारण करत फिरावं लागलेलं आहे. आता हे देह धारण करत फिरण्याचं मूळ कारण ते आहे की तू केलेलं नसताना केलं म्हटलं मग जा आता तूच भोग त्याचे फळ. म्हणून जितकेदा आता मी केलं म्हटलं ना, तितकेदा हे रामाने केलं म्हणावं लागेल ना, डायल्यूट करण्यासाठी सगळं ते पूर्वीचं जे काही आहे ते पंचदशीकार जे आहेत ते विद्यारण्य स्वामी पंचदशी लिहिण्याच्या अगोदर
पंचदशी लिहिण्याच्या अगोदर त्यांनी गायत्रीची 3 पुरस्चरण केली होती. 2 पुरस्चरण केली तरी गायत्री प्रसन्न झाली नाही. शंकराचार्याच्या दर्जाचे आहेत बरं का ते, शृंगेरी पीठावर बसलेले विद्यारण्य स्वामी. 3 पुरस्कार झाल्यानंतर त्यांना गायत्री प्रसन्न झाली. त्यांनी पहिला प्रश्न विचारला, मी इतके 3 पुरस्चरण केले, मी या जन्मामध्ये काही दुसरे कर्म केले नाही, मी इतका वेळ कशाला लावला? ते गायत्रीने म्हटलं, मागे वळून पहा बरं जरा. 3 मोठे मोठे पापाचे पर्वत जळत होते. कोणाचे? जे शंकराचार्याच्या गादीवर आरूढ आहेत त्यांचे हे पूर्वसंचित. ते 3 पुरस्चरणाने भस्म झालं तेव्हा गायत्री प्रकटच आहे, ती आपोआप आली. आता त्या तुलनेने आपण कुठे आहे ह्याचा सहज नुसताच विचार करायचा. म्हणजे मग रामाने केलं किती दिवस म्हणावं लागेल याचा विचार करा. पण असं घाबरून जायचं कारण नाही आहे. राम फार दयाळू आहे. त्यांनी म्हणजे विडाच उचलल्या की जेवढे काही मानव देहधारी आहेत हे सगळे मोक्षाचे अधिकारी असल्यामुळे आणि यांना याच देहामध्ये आपल्याला मुक्त करायचं आहे म्हणून थोड्याशा अल्पयाने तो संतुष्ट होतो, नाही का? आशुतोषच म्हणतात ना त्याला. शंकराला आशुतोष म्हणतात. आशु म्हणजे थोडंसं, तोष त्याने संतुष्ट होणारा आशुतोष. आपण थोडं जरी देवाचं केलं तर भरभरून आपल्याला फळ देतो तो बिलकुल. आणि काही राहिले असे, आपली पहाड असतील 3, त्यांचे होते आपले 300 असतील, आहे त्याची एकाच काडीने सगळे पेटून देऊ शकतो तो, इतकं त्याचं सामर्थ्य आहे. मुद्दा आपण इथे लक्षात ठेवूया की इथे क्रियमान कर्म आपल्याला ज्या हातोटीने करायचं आहे की नाहंकृत भावाने हे करायचं. आणि ते तसं जर केलं तर निष्काम कर्म जर झालं तर त्याचे फल आपल्या पदरी पाडून निघायचे. दुसऱ्या रीतीने जीव हा नेहमी सुखानुशाही, राग हा दुःखानुशाही, द्वेष हा, राग आणि द्वेष याच्या अधीन होऊन आपण कर्म करतो. ही खबरदारी, निष्काम कर्म कसं करायचं याच्यासाठी ही खबरदारी पाहणं सुरू आहे. हा बारकावा मुद्दा लक्षात म्हणजे विसरायचा नाही अजिबात. राग आणि द्वेष याला अधीन होऊन आपण कर्म करत असतो. राग आणि द्वेष याचा अर्थ, राग म्हणजे प्रीती, द्वेष म्हणजे अप्रीती. काही गोष्ट आपल्याला, प्रीती म्हणजे अनुकूल, द्वेष म्हणजे प्रतिकूल. आपल्याला जी गोष्ट अनुकूल आहे ती प्राप्त व्हावी म्हणून आपण कर्म करत असतो. त्याचप्रमाणे काही गोष्ट आपल्याला प्रतिकूल आहे ती नको म्हणूनही काय करतो? कर्मच करतो, आहे ना. दूर लोटण्यासाठी कर्म करतो, जवळ घेण्यासाठी कर्मच करतो. म्हणजे अहंकारावर आरूढ झालं तर मी काही करत असतानाही अहंकारावरच आरूढ होऊन कर्म करतो आणि मला हे काहीच करायचं नाही म्हणूनही अहंकारावरच आरूढ होतो. शेवटी अहंकार दोन्हीकडे आहेच. म्हणून अनुकूल आणि प्रतिकूल ह्या दोन्ही प्रसंगामध्ये माझा अहंकार जागृत ठेवल्याशिवाय ते कर्मच घडत नाही. आणि अहंकारावर जागृत झालो तर हे सगळे कर्म मला करावेच लागणार आहे. बरं, त्याचा दुसरा समस्या अशी आहे अहंकाराची, अनुकूल आणि प्रतिकूल कर्म जर मी करत गेलो तर माझ्या चित्तामध्ये काय राहील? सतत खेळ याचाच चालू राहील. अनुकूल करत राहायचं, प्रतिकूल दूर लोटत राहायचं, अनुकूल करतच राहायचं. म्हणजे अहंकार सतत जागृत होऊन सगळे कर्म करत राहील. पुन्हा संचितामध्ये भरती सुरू राहील. चित्त व्याकुळ राहील. त्याच्यामुळे सारखं पोटपर्यंत हे करता करता जर आपल्याला काही भान राहिलं नाही तर आपला प्राणवायूचा स्टॉक संपून जायची वेळ येईल. तोपर्यंत आपलं हेच सुरू राहील. अनुकूल करायचं, प्रतिकूल टाळायचं, दोन्हीकडे अहंकारानेच आपण करत राहिलो तर हे सगळं असं चित्त त्यामध्ये व्याकुळ न ठेवता अहंकार म्हणजे अनुकूल आणि प्रतिकूल या दोन्ही भावनांना बाजूला सोडून अगदी मध्यभागी तटस्थ राहून कर्म करायचे. मला काही पाहिजे आहे म्हणूनही नाही करायचं आणि काही नको आहे म्हणूनही नाही करायचं. बस, त्याला निष्काम भावनेने कर्म करणे म्हणतात. अशा या निष्काम भावनेने केलेले जे कर्म असते ते कर्म मला कर्माच्या फलामध्ये गुंतवून ठेवणार नाही, अशा रीतीने ते करता येते. दुसरं, कर्मपरंपरा आपल्याला चालू ठेवावी लागेल. आपली जी पुढची पिढी आहे त्याला तर काही उदाहरण पाहिजे ना, नाही का? नाही तर असं व्हायचं की चोर आणि दरोडेखोर जे आहे त्यांचे पोरं चोर आणि दरोडेखोरच निघायचे हो सगळे, नाही का? त्यांनी जर काही त्यांना त्यांच्यासमोर काय त्या पोरासमोर दुसरा आदर्शच काही नाही. म्हणून आपण करीत असलेले जे कर्म जे आहे ते शास्त्रानुसार जर आपण केले तर आपल्या पिढीसमोर ते आदर्श म्हणून राहतील आणि त्यांना त्याचं आचरण करण्यासाठी तो एक आदर्श राहील. याला लोकसंग्रहमेवापी म्हणतात. लोकसंग्रहासाठी लोक कर्ममार्गापासून भ्रष्ट होऊ नये, विहित कर्माचारापासून दूर जाऊ नये म्हणून भगवान सुद्धा स्वतः कर्म करतात. वर्त एवच कर्मणी नानमाप्त भवाप्तव्यम वर्त एवच कर्मणी आहे भगवद्गीतेचा श्लोक.
मी जर कर्म करण्याचं बंद केलं अर्जुना तर इथे गोंधळ होईल, म्हणून मी सुद्धा भगवंतांनी कर्म केले, रामाच्या अवतारात येऊन केले, कृष्णाच्या अवतारात येऊन केले. अवताराने जर केले तर आपणही अवतारच आहोत. काय अवतार आहो म्हणतो ना आपण. तर ह्या अवतारांनी काहीतरी कर्म करायचे, पण कसे करायचे? लोकसंग्रमे वापी, लोकांना आदर्श होईल, लोक कर्मापासून भ्रष्ट होणार नाही, त्याच्यासाठी तरी हे निष्काम कर्म करायचे. ते आपल्याला त्याच्यासाठी करावे लागतील, निष्काम भावनेने हे कर्म करावे लागतील. हे तर वडील जे जे करतील तया नाम धर्म ठेवी, ती आहेच माऊलीने हे उदाहरण दिले. आपण जसं करू, यद्यद आचरती श्रेष्ठ हा तत्तद देवे चरो जन स यत प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते. भगवद्गीता सांगते, श्रेष्ठ जसे आचरण करतात ना तसं आचरण त्यांचे जे खालचे जे आहे धाकटे लोक ते तसे करतात, त्याला ते प्रमाण मानतात. स यत प्रमाणं कुरुते आणि लोकस्तदनु वर्तते, लोक तसे वागायला लागतात. म्हणून पुढची येणारी पिढी अशी भ्रष्ट होऊ नये, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला निष्काम भावनेने कर्माचरण करायचं. आणि संतांनी हे असं केलं आहे हो, सगळं निष्काम भावनेने कर्माचरण. आपल्यासमोर कित्येक उदाहरणं आहेत. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, हे सगळे. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं तर इथे आपण उल्लेख केला त्याचा, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी, साच भावे जे ऋषी बोलिले, जे ऋषी साच भावे वर्ताय. आम्हाला काही स्वतःला आता काही करायचं नाही आहे, पण तरी आम्ही मात्र निष्काम भावनेने कर्म करून राहिलो आहोत. आपला मुद्दा काय चालू आहे की निष्काम भावनेने कर्म करता येते की नाही? ते करता येते. संतांनी ते करून आपल्यासमोर आदर्श ठेवलेला आहे, आपल्यालाही त्या आदर्शाचंच पालन करून करता येते. आपल्या अंतःकरणावर रागद्वेषाची जे काही चित्तावर उमटलेले जे आहे, 5 मिनिटं झालेलं तेवढ्याच्यात बघू आपण. चित्तावर उमटलेले जे संस्कार आहे रागद्वेषाची, त्याने जे चित्त आपलं मलिन झालेलं आहे, अशुद्ध झालेलं आहे, ते निष्काम कर्माने छान स्वच्छ धुवून काढायचं. ते चित्ताला आपण शुद्ध करून घेऊ शकतो. आणि अशा रीतीने आपलं शुद्ध झालेलं चित्त जे आहे ते आपण परमेश्वराच्या प्राप्तीसाठी त्याला अधिकारी करू शकतो. परमेश्वराची प्राप्त करण्यासाठी आपलं चित्त शुद्ध व्हावं लागतं, एकाग्र व्हावं लागतं. ते ह्या कर्म आणि उपासनेनेच होतं. म्हणून कर्ममार्गाचा इथे अत्यंत आपल्याला आदेश आहे ईश्वराचा, ते तसे करा म्हणून. आम्ही जे जे सांगितलं तुम्हाला करायला ते तसंच करा. श्रुती स्मृती ममई वादने, त्याप्रमाणेच करा. विहित कर्माचरण जसं सांगितलेलं तसंच करा, अशा रीतीने. आणि आता शेवटचा मुद्दा पाहून आपण थांबूया. कर्मनाश करायचा आपल्याला. याच देहामध्ये आपल्याला सगळेच कर्म आता भस्मसात करून टाकायचे, काही ठेवायचं नाही शिल्लक. तरच तर मग कर्माचं एवढं मोठं शिकून काहीतरी उपयोग आहे, नाही तर कशाला शिकायचं एवढं मोठं, नाही का? इतक्या दुरून यायचं, हे करायचं. ते शेवटी जे यांनी कर्माने जे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे, जंजाळ निर्माण करून ठेवलं आहे, या सगळ्या जंजाळातून, या शृंखलेतून बाहेर पडण्यासाठी याचा नाश करणं गरजेचं आहे. कर्माचा नाश पण तो कसा करायचा याबद्दल शास्त्राने फार सुंदर आपल्याकडे, शास्त्राने आपल्यासाठी काही फार महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहे. कर्मनाश करण्यासाठी आपल्याला ज्या जगामध्ये आपण कर्म करीत आहोत त्या जगाचं थोडक्यात स्वरूप समजून घ्यायचं. कसं आहे हे जग? आचार्यांनी थोडक्यात शब्द सांगितले. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. हे जग मिथ्या आहे. याचा नाश कसा होईल हे बघा. म्हणजे आपोआप नाश होतो. जर एक विशिष्ट पद्धतीची विचारसरणी जर आपण अंगीकारली ना तर निश्चित नाश होतो. त्याचा कर्माचा नाश होतो. कुठल्या कर्माचा करायचा आहे नाश ते समजून घेऊ आपण. आपल्याला संचितातल्या कर्माचा नाश करायचा आहे. प्रारब्ध कर्माचा नाश भोगाशिवाय होणार नाही, दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची. आणि नवीन क्रियमान कर्म करायचे नाही. या 3 गोष्टी सांभाळल्या की आपण कर्माचा प्रांत जिंकला असं समजायला काही हरकत नाही. काय काय करायचं? आपल्या प्रारब्धामध्ये जे काही आपण आतापर्यंत जे करून ठेवलेले कर्म आहे संचितामध्ये ते नाश करायचे, एक गोष्ट. दुसरं, नवीन क्रियमान कर्म करायचं नाही अहंकारावर आरूढ होऊन, ही दुसरी गोष्ट. आणि प्रारब्ध कर्म मुकाट्याने भोगायचं, त्याला प्रतिकार न करता. म्हणून कर्माचा नाश करण्यासाठी आता हे जे आहे या सृष्टीमध्ये जे आपण वावरत आहोत, या सृष्टीचं मिथ्यत्व जर आपण कळून घेतलं एकदा तर आपलं बऱ्याचपैकी आपला समस्या ही सुट्टी आहे. या सृष्टीला मी सत्य मानल्यामुळे इथे माझे व्यवहार जास्त जोरात सुरू राहतात. कर्म नाही का?
मला जे घर बांधायचं ते सत्य आहे असं समजूनच मी सगळं खटाटोपी करतो. खूप आयुष्यामध्ये खूप पैसे लोक कमवतात आणि त्या घरावर पूर्ण खर्च करून टाकतात. आयुष्यभर पैसे जमा करतात, एकाच लग्नात सगळे संपवून टाकतात. आहे असे कित्येक उदाहरणं आपले. ते लाखो रुपये लोक लग्नात उधळतात. शेत्या विकतात. आमच्याकडे ते लग्न असेल तर शेत्या विकतात आणि लग्न करतात. काय ते म्हणजे सगळं विचित्र प्रकार आहे. बिलकुल मुद्दा लक्षात घ्यायचा आहे आपण इथे, की आपल्याला हे जे आता कर्म करायचे आहे, या जगाचं मिथ्यत्व नीट समजून घ्यायचं. हे जग मिथ्या आहे. हा मिथ्यत्व निश्चय जर दृढ झाला, साहजिकच याच्याशी व्यवहार करताना माझी वागणूक बदलून जाते, नाही का? लहान मुलांनी मला जर काही शिवी दिली 1-2 वर्षाचं, मी त्याच्याशी भांडत नाही बसत ना. बसतो का? नाही. ते 6 महिन्याच्या मुलाला कडेवर घ्या, ते तुम्हाला खूप लाथा मारतं असं. का रे तू मोठ्यांना लाथा मारतो का, तुला कळत नाही का, असं म्हणतो का त्याला आपण? का? कारण त्यांनी लाथा मारलेल्या मिथ्या आहेत हे आपल्याला कळतं आहे ना, बरोबर आहे की नाही? लहान मुलगा म्हणतो बाबा तुम्हाला काहीच समजत नाही. बाबाला कौतुक वाटते त्याला. मोठ्या माणसाने म्हणू द्या बरं ऑफिसमध्ये, आपण त्याशी भांडायला जातो. फरक काय आहे? मिथ्यत्व निश्चय जिथे झालेला आहे त्या मिथ्यत्व निश्चयामध्ये ते सत्य नाही हे मी जाणून चुकलो आहे. माझ्याच मुलांनी मला लाथा मारल्या असं मी सांगत नाही सुटत समाजामध्ये. आणि समजा सांगितलं की माझा 6 महिन्याचा मुलगा आहे त्यांनी मला लाथा मारल्या, हो काय आजकाल काही खरं नाही आहे, तर वेड्यात कोणाला काढतील? जगाचं मिथ्यत्व समजून घ्यायचं, ते आपण करतो व्यवहारात. मुद्दा लक्षात घ्यायचा, आपण ते व्यवहारात करतो आहे. खूप ठिकाणी हे मिथ्यत्व समजून तसे व्यवहार करतो, म्हणजे आपल्या लक्षात येत नाही, आपण तसं ते इंटरप्रिटेशन करून घेत नाही त्या याचं. ते जगाचं मिथ्यत्व समजून घेऊन आपण जर इथे व्यवहार केले तर हा जीव मिथ्यत्व याचं जर एकदा झालं तर कायम आपण दुसऱ्या सत्तेत राहू. कारण ही पारमार्थिक ही जी सत्य आहे ही प्रातिभासिक सत्य आहे जगाची. याच्यातून आपण पारमार्थिक सत्तेमध्ये चालले जाऊ. सरळच आहे बिलकुल. इथलं मिथ्यात्व निश्चय सगळ्या संतांचं खूपच दृढ झालेलं आहे, म्हणून ते एकही कर्म इथे करत नाही. त्यांना कर्म करायची इथे गरजच पडत नाही, कारण ते याच्याकडे अजिबात त्यांच्या दृष्टीने जग म्हणजे शून्य करून टाकलं आहे त्यांनी. आपण केलेलं नाही ते, म्हणून आपल्याला ते बंधनकारक ठरतं. ते ईश्वरा प्रित्यर्थ कर्म केलं नाही तर बंधन होते. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधना तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाजर. भगवद्गीता खूप मार्मिक संदेश देते आहे. यज्ञार्थात कर्मणोन्यत्र, बाकीचे जे काही केले यज्ञाशिवाय दुसरे कर्म करा. लोकोयम कर्म बंधना, इथे एक तर सगळे कर्म परमेश्वरासाठी करायचे, हे जग मिथ्या समजून कर्म करायचे, तरी ते बंधनात पडणार नाही. समजा ते नाही जमलं तर याच्यासाठी करा, रामासाठी, रामाला करता करा, मगही ते शक्य आहे. तदर्थम कर्म कोणते, त्याच्यासाठी कर्म करा. आणि मुक्त संघ समाचार, निष्काम भावनेने, त्याच्याशी संघ पाहू नका, आपला अहंकार त्याशी जुळून घेऊ नका. असे संदेश आपल्याला भगवद्गीता देते आहे. पारमार्थिक सत्तेमध्ये जे आपण वावरू, कारण हे मिथ्यत्व झालं आपोआप कर्मच बंद होऊन जातात. इथे कर्मच करत नाही. कारण काय आहे की कर्म करण्याच्या पूर्वी ज्या येतात ना त्या कशामुळे येतात, थोडंसं बारीक मुद्दा पाहू नंतर आपण संपवूया. इथे मर्माची बाजू आपण लक्षात घेऊ. इथे मला कर्म तरी का करा असं वाटते, माझ्यातले अपूर्णतेची जाणीव जी आहे ना, तिथे काहीतरी मला भरून काढावं वाटते. असा गड्डा पडला आहे कुठेतरी अंतःकरणामध्ये, काहीतरी कमी आहे, त्याच्यासाठी मी हालचाली करत असतो, कर्म करत असतो. संत काय ते पूर्णत्वाला पोचलेले आहे, त्यांच्याच्यात काही हालचालीच नाही. त्या अपूर्णतेच्या रेट्याने मला इथे काहीतरी माझ्यामध्ये उर्मी उठतात. आता हे केलं पाहिजे, राहायला मला घर नाही, भाडं द्यावं लागते. हा फार मोठं उणीव माझ्या अंतःकरणात निर्माण झाली. म्हणून केलं सगळं. मग बँकेमध्ये जाऊन कर्ज काढायची व्यवस्था काय समजून घेतली वगैरे वगैरे सगळं केलं. आहे ना हा रेटा त्याचा. पूर्णतेची जाणीव मला कर्मात ढकलते. म्हणून जर मी हे जग मिथ्या आहे असं समजलो आणि हा रामच एक सत्य आहे असं समजलो, संपलं काम. तो राम पूर्ण आहे, म्हणून राम जर सत्य आहे असं समजलो तर मी सत्य आहे, मी पूर्ण होईल. मी पूर्ण झालो तर मला कर्म करण्याची काही गरजच पडणार नाही. हा त्यातला एक सूक्ष्म भाग लक्षात ठेवूया आपण. काय होते प्रक्रिया ती अशीच होते की मी हळूहळू पूर्णत्वाकडे जात जातो. पूर्णत्व आलं की कर्म संपलं. म्हणून परमेश्वराच्या स्वरूपात कर्माचा स्पर्शसुद्धा नाही अजिबात. तिथे कर्म पोचतच नाही तिथपर्यंत, ते बाहेरच्याच दारात उभं राहतं. तिथे
तो पूर्ण आहे ना. हे अपूर्णतेची जाणीवच नाही जिथे त्याच्यामध्ये. नान वाप्त वाप्तव्य, मला काही म्हणजे माझ्यात काही कमतरता नाही आहे, उणीव नाही की ज्याच्यासाठी मी उलाढाल्या करत राहू. ते आपल्याला शक्य आहे, ते आपण तसं करतो आणि म्हणून आपण कर्म करत असतो. अशा रीतीने आपला हा जो याच्यातला जो भाग आहे संचित कर्माचा, हा फक्त उपासनेने आणि कर्माचं नियम पाळून म्हणजे निष्काम भावनेने कर्म करून, उपासना करून कर्म आणि चित्त शुद्ध करून घ्यायचं, उपासनेने ते एकाग्र करून घ्यायचं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं की मग ज्ञानाग्नी सर्व तो अग्नी हातात आला की झालं. मग ते बाकी याची विचार करण्याची गरजच राहत नाही. राहिलं प्रारब्ध कर्म भोगत राहायचं. मग हे जे साधू संत सगळे जे व्यवहार करतात तुमच्या आमच्यासारखे, त्यांच्यात अहंकार उत्पन्न होत नाही का? ते जेवतात, खातात, पितात, विनोद करतात आपल्याशी, काकाही आपल्यात बसतात, विनोद करतात, सगळं बोलतात. फरक लक्षात ठेवायचा पण खूपच मोठा फरक आहे तो. आपणच त्यांना ते करतात असं समजतो. त्यांच्या बाजूने पाहणं जरा कुठे एकदा. त्यांच्यात काही करण्याची उर्मीच नाही, शांत असतात ते. तुम्ही हसले म्हणून ते हसतात तुमच्याबरोबर, काय फरक पडते? तुम्ही विनोद करता ते हसतात तुमच्याबरोबर, ते हे करतात. त्यांना हसण्याची गरज नाही आहे, ते आनंदात आहे. आपण हसतो कारण का? हसून आपण आनंद मिळवतो. ते आनंदातच आहे म्हणून हसण्याची गरज नाही. ते आनंदातच असतात. आपण जे जे करतो ते फक्त आनंदासाठी करतो. ते मूळचेच आनंदात आहे म्हणून त्यांना काही तसे कार्य न विद्यते. भगवद्गीता सांगते जे जीवनमुक्त आहे त्यांना कार्य करून काही मिळवण्यासारखं नाही म्हणून ते करतच नाही. मुक्ताचे देह जसे हाल तसे संस्कार वशे, ते पाहुनी लोकपिसे करता ऐसे म्हणते. खूप मार्मिक चिंतन करा आज दुपारपर्यंत करू. मुक्ताचे देह जसे हाल तसे संस्कार वशे, त्यांचं जे काही प्रारब्ध कर्म आहे ना त्यानुसार त्यांचे देह हालचाल करतात. तिथे अहंकार जोडल्या गेलेला नाही आहे. तिथे काही त्यांचं कुठेच जोडल्या गेलेलं नाही. काकांची प्रत्येक प्रवृत्ती निरहंकारी आहे असं समजायचं. यस्य नाहंकृत भावनी. पण ते पाहुनी लोक पिसे म्हणजे आपल्यासारखे पिसे लोक त्यांना करताय असं समजतं. आपण त्यांना करते पण त्यांच्या डोक्यावर जबरदस्ती थोपवतो. ते नाहीच चालतं. प्रारब्ध कर्म असं भोगायचं, तटस्थ राहून. जे काही असेल ते प्रकृती आहे, प्रकृतीचे धर्म जे आहे, माझ्या वाटायला आलेलं सुखदुःख समर्थांनी भोगलं. शेवटी आले जण त्यांना भेटायला कोणीतरी. दम्याचा त्रास होता तर कथा माहीत आहे सगळ्यांना. ते खूपच आजारी होते. शिष्याने सांगितलं की कोणीतरी तुम्हाला भेटायला आलेलं. त्यांना काही विचारायचं आहे. ठीक आहे, अंगावर पांघरून घेऊन घेतलं त्यांनी. घेतलं ना, आहे ना कथा सगळ्यांना माहीत. त्याशी बोलले छान. तो त्यांचा देह आतमध्ये भोगत होता. त्याचे काही समाधान केलं, पुन्हा जाऊन आपल्या देहामध्ये देहाच्या एकही. जनक राजाचा पाय जळत होता हो तिथे, अग्नीमध्ये जळत होता राज्य करताना. मी देह नाही या भावनेमध्ये स्थिर झालं की कसं होऊ शकते बा. शरीराचं सुद्धा भान नाही राहू शकत. जे पूर्ण निरहंकारी होतात ना त्यांना या देहाची अजिबात हे नाही. गजानन महाराज निर्वस्त्र राहायचे आनंदात बिलकुल. आपण त्यांना नग्न म्हणत होतो, ते नव्हतेच. ते कधीच नाही राहिले. त्यांनी कधीच नाही केलं. अन्न हे पूर्ण ब्रह्म. आपण जेवताना ताटात असलेलं अन्न छान स्वच्छ असलं तरच आपल्या जिने म्हणवते. पिरड्यावर जाऊन म्हणा बरं, वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीची येते का आपल्या मुखामध्ये कधी उभी केलं ना त्यांनी दाखवून. ते लक्षात घ्यायचा काय भाव आहे की माझ्यामध्ये भेददृष्टी आहे. त्यांनी अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे ना, तर ते अन्न जिथे आहे तिथे ते पूर्णच ब्रह्म आहे. शीताचे ते भाताचे शीत बेसून खाल्ले त्यांनी. त्यांना इन्फेक्शन झालं नाही, त्यांना काही झालं नाही. आपल्याला होते कारण आपण तोंडानेच अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतो, पण कृती आपली मात्र अहंकाराने भरतीच का आपल्याला ज्ञान नाही झालेलं म्हणून आहे. ते मुद्दा तो आहे. ते सगळे दृष्टांत आपण लक्षात घेऊया. याप्रमाणे प्रारब्धाचं कर्म आपण भोगायचं. निष्काम भावनेने सगळे कर्म करायचे. निष्काम भावनेने केलेले कर्म फलित होत नाही. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. प्रारब्ध कर्माचाही नाश होते. तुका यांच्या म्हणण्याप्रमाणे एकनाथ महाराज. तसा नाश कसा होते
ते माझं नाही म्हणून मी स्वीकारलंच नाही काही. तुम्ही मला खूप शिव्या दिल्यात, मी शांत बसून राहतो, एकही शिवी लागत नाही मला, काही रिॲक्शनच नाही माझी, रिॲक्शनच नाही अजिबात. कुठं गेलो असं रिॲक्शन न देता जगामध्ये वावरणे. काका खूपदा असे राहतात, लक्षात ठेवा, बारकावे खूप महत्त्वाचे करतात. ते ते बोलले एकदा, केव्हा तरी मला आठवते अमरावतीला आलं असताना, जगाला रिॲक्ट नाही करायचं त्यांचं म्हणणं असते. मग प्रवचनातही सांगतात ते आपण रिॲक्ट होतो ना, त्यामुळे भानगडी निर्माण होतात. रिॲक्ट झालं म्हणजे अहंकाराशिवाय रिॲक्ट होत नाही. मग अहंकाराला पहिले तिथेच घेऊन जातो आपण, आणि झालं मग देवाणघेवाण सुरू होते सगळी. व्हायचंच नाही जगाला, जे आहे ते चालू द्यायचं, तटस्थ राहून हे करायचं, निष्काम भावनेने कर्म करायचे, अहंकाराला तिथे मध्ये लुडबुड करू द्यायची नाही, अशा रीतीने भोगत राहायचं. आणि ज्ञान झाल्यानंतर एक वेळ ज्यावेळेस ज्ञान होईल त्यावेळेस संचिताची विल्हेवाट लागून जाईल. क्रियमाण नाहीच आहे अहंकार नसल्यामुळे, म्हणजे संचित, प्रारब्ध, क्रियमाण या तिन्ही कर्माची विल्हेवाट लागून जाते. या हातोटीने जर कर्म केले तर कर्माचा नाश असा होतो. असं हे कर्मनाशाचे प्रकरण आपण पाहिलं आणि त्याचा सूक्ष्म विचार झाला, खूप सूक्ष्म विचार झालेला आहे या कर्मासंबंधीचा. हे प्रांत खूप सूक्ष्म आहे, वर वर वाटतं पण ते काही नाही. ते आकाश जवळच वाटतं, डोळ्यांनी पाहिलं खूप जवळ आहे, त्याला पकडायला गेलो तर शेवटपर्यंत हातात येत नाही ते कुठे. तसं आहे हे. बुद्धी पूर्णतः सावट ठेवून सगळे कर्म करावे, हाच एवढा एक संदेश येतो. शास्त्रांनी आपल्याला सगळं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याप्रमाणे विचार करावा. एवढं इथे चिंतन करून आपण इथे थांबूया. कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल जय जय